चलो, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर आज आपण पाहतोय स्टेट बोर्डची सिरीज. ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं होतं, मी म्हटलं होतं की आपण स्टेट बोर्ड्स घेणार आहोत आणि त्या पद्धतीनं आपण स्टेट बोर्डला सुरुवात करतोय. चला, तर मी डायरेक्टली लेक्चरला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी काही गोष्टी, काही डाऊट्स आहेत विद्यार्थ्यांना. येस, ते डाऊट्स पहिल्यांदा मी क्लिअर करतो. ओके, चलो, दिसते व्यवस्थित सर्व? आवाज येते व्यवस्थित? एकदम क्लिअर आहे आवाज? आवाजाला आता प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. आपण थोडीशी माईक सिस्टीम चेंज केली आहे. येस, आता बघा, तर आज आपण स्टेट बोर्डची सिरीज चालू केलेली आहे. दरवेळेस प्रमाणे येणाऱ्या कंबाईन एक्झामसाठी जे काही आपला फ्री लेक्चरचा पॅटर्न आहे, येस, जो फ्री लेक्चरचा पॅटर्न आहे तो कंटिन्यू राहणार आहे. आज आपलं त्याचं पहिलं सेशन आहे 8वी स्टेट बोर्ड, उद्या 9वी स्टेट बोर्ड, परवा 10वी स्टेट बोर्ड. येस, त्याच्यानंतर 3 दिवसाचा गॅप असेल. त्याच्यानंतर परत आपण काय शेड्यूल करायचा शेवटी ते मी नंतर सांगेन. तर ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीनं जे काही स्टेट बोर्ड्स तुम्हाला मी घेणार आहे असं म्हटलं होतं, तर त्या स्टेट बोर्डची सुरुवात आज आपण करणार आहोत. 5वी 6वी 7वीची स्टेट बोर्ड एवढी महत्वाची नाहीयेत, म्हणजे आहेत महत्वाची, पण त्याच्यातून खूप सारी डाटा आणि त्याच्यातून काही MCQ जास्त निघत नाहीत. त्यामुळे मी डायरेक्ट 8वी स्टेट बोर्ड पासून सुरुवात करणार आहे. काही विद्यार्थ्यांचे खूप सारे डाऊट्स आहेत की लेक्चर्स अवेलेबल नाहीयेत जुने युट्यूबचे. बघा काय होतं, तुम्ही अधिकारी होणार आहात. येस, आता अधिकारी होण्यासाठी आपण MPSC करतोय. थोडंसं काहीतरी एक काय म्हणतात त्याला, माइंडवर थोडासा आपला ताबा असणे, थोडीशी शांतता असणे. येस, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत, फार गरजेच्या आहेत, म्हणजे अतिशय जास्त गरजेच्या आहेत. म्हणजे त्याच गोष्टीमुळं 3 लाख विद्यार्थ्यापैकी 5,000 विद्यार्थी प्रिलिम पास होतात. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. 2,95,000 विद्यार्थी फेल होतात. म्हणजे आपल्याला 2,95,000 मध्ये जायचंय का 5,000 जायचंय, हे थोडंसं माइंडवर थोडासा ताबा असणं गरजेचं आहे. थोडंसं आपल्यालाही कळालं पाहिजे. तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे, सर लेक्चर्स अवेलेबल नाहीत, कधी होतील. येस, म्हणजे थोडक्यात एखादी एक प्रोसेस असते, त्या प्रोसेसनं जाणं फार गरजेचं आहे. काही नियोजन आमचे बी असतात. ओके, ॲज अ अकॅडमी म्हणून आमचे नियोजन असतात. ॲज अ एखादी संस्था चालवायची, इन्स्टिट्यूट चालवायची म्हटल्यानंतर आम्हालाही सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. तुम्ही विचारल्यानंतर त्याला आपले रिप्लायज असतात. शारदा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही गेलात, जे जे काही डाऊट्स आहेत त्या डाऊट्सला शक्यतो मी रिप्लाय देत असतो. स्वतः माझ्या मोबाईलमध्ये सगळे ॲप आहेत, मी स्वतः रिप्लाय देत असतो सर्व विद्यार्थ्यांना. परंतु काही विद्यार्थी तुमच्यापैकीच, म्हणजे ठीक आहे जास्त नाही आहेत, 1000पैकी 10 जण असतात. 990 विद्यार्थी खूप चांगले आहेत आणि त्यांच्यासाठीच मी इथं आहे. येस, खरं सांगायचं तर 10 विद्यार्थ्यांसाठी अजिबात नाहीये, त्या 10 साठी तर अजिबातच नाहीये. ओके, आणि ओपन फॉर ऑल आहे, फ्री प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे मी 990 बाजूला 10 बाजूला करू शकत नाही, सगळेच येतात. येस, त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. परंतु विषय इथं सिंपल आहे, तो म्हणजे जे आपले लेक्चर्स याच्या आधी झालेत ते आपण अनपब्लिश केलेत सध्या. येस, मी मागच्या लेक्चरला सुद्धा सांगितलं होतं, मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं की लेक्चर लाईव्ह असणार आहे, त्याच्यानंतर ते फक्त काही दिवस आपण ठेवणार आहेत. आता मग असं का, वाय? कारण आमचं पण ऍप्लिकेशन आहे. येस, बरोबर, युट्यूब आहे, युट्यूबला आम्ही आहोत. शारदा अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे. तुम्ही ऍप्लिकेशनला गेलात, आता ज्यांच्याकडे ऍप्लिकेशन आहे, येस, म्हणजे तुमच्यापैकी काही जण मला कमेंट करून सांगा की दुपारपासून किती लोकांनी आपल्या ऍप्लिकेशनला युट्यूबचे लेक्चर्स पाहितलेत. जे लेक्चर युट्यूबला होते ते ॲज इट इज ऍप्लिकेशनला फ्री ऑफ कॉस्ट आहेत. फ्री ऑफ कॉस्ट, त्याला कशाला पैसे घ्यायची गरज आहे? ज्या विद्यार्थ्यांनी याआधी ऑलरेडी ते लेक्चर्स केलेत, येस, त्या विद्यार्थ्यांना परत त्या लेक्चरसाठी पैसे घ्यायची काही आवश्यकता नाही. येस, आणि ही जी बॅच आहे, ही बॅच मी टाकलेली 19, 20, 21 फेब्रुवारीला सायंकाळी 7 ते 10 रोज 3 तास असणार आहे. 3 दिवस 9 तास. येस, हे ज्यांना शक्य आहे, ज्यांना वाटतं की आपला अभ्यास थोडासा कमी आहे, आपला आर्ट बॅकग्राऊंड आहे, कॉमर्स बॅकग्राऊंड आहे आणि मी कमी वाचले आणि मला 10 तास शिकायचे, येस, असं ज्यांना वाटतं अशा लोकांसाठी ती बॅच पेड आहे. आणि ती पेड, ही जर पेड नाही घेतली, समजा एखादी बॅच पेड नाही घेतली, आता ह्याच्या समोर मी एक दाखवतो तुम्हाला चित्र. ही आहे राज्यसेवेची बॅच. मला वाटतं राज्यसेवेला मी ऑफलाईन बॅच घेतली होती आपल्या पुण्यात. आणि दरवर्षी, हे काय आज नाही, 2014 पासनं पुण्यामध्ये 1 डे सेमिनार, 2 डे सेमिनार असा पद्धत माझी आहे घेण्याची. दरवर्षी घेतो. परंतु आता कोविडचा काळ आता 15 फेब्रुवारीला संपलाय आणि महानगरपालिकेच्या काही परमिशन नाही आहेत एकत्र 500 विद्यार्थी जमवायला. त्यामुळे मला माझी सोय करावी लागते. येस, त्याच्यासाठी मी तुमची परमिशन अर्थातच नाही घेणार आहे. येस, माझ्या पद्धतीनं हे जे सेमिनार आहे, हे सेमिनार ज्या पद्धतीने 400-500 विद्यार्थ्यांचं आहे, ते सेमिनार मला माझ्या ऍप्लिकेशनला घ्यायचे. आणि असे विद्यार्थी आहेत 200च्या वर ऍडमिशन आता झाले 2 तासामध्ये. विद्यार्थी पाहिजे, ज्यांना डिमांड आहे त्यांच्यासाठी आहे. ज्यांना नाहीये तुम्ही कशाला घाबरता? तुम्हाला कुठं असं फोर्सफुली म्हटलं की तुम्ही या तिकडं? येस, बिलकुल नाही. आणि असंही म्हटलं नाही
की युट्यूब चॅनलला मी लेक्चर घेणार नाही. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, सांगितलं होतं की स्टेट बोर्डचे लेक्चर्स मी घेणार आहे. येस, आणि मी परत एकदा सांगतोय हे फक्त त्या 10 लोकांसाठी आहे. 990 लोकांवर माझा विश्वास आहे, माझा तुमच्यावर आहे, तुमचा माझ्यावर आहे, मला 100% माहित आहे. पण त्या 10 लोकांमुळे थोडीशी ढवळाढवळ होती, थोडीशी घाण होते. येस, असं होऊ नये. येस, म्हणजे आपल्याला माझंही माइंड फ्रेश राहावा, कारण मला पण तुम्हाला शिकवायचंय. येस, आणि तुमचाही माइंड फ्रेश राहावा, कारण तुम्हालाही शिकायचं. ह्या दोन्ही गोष्टी जुळून याव्यात यासाठी आपण ही गोष्ट घेतली आहे. येस, त्यामुळे ही बॅच असणार आहे. ही बॅच ज्याला जॉईन करायची व्हॉलेंटरीली जॉईन करा, फोर्स कसलाच नाहीये. आज उद्या परवा 3 दिवस स्टेट बोर्डची सिरीज घेणार आहे येणाऱ्या कंबाईनसाठी, आणि ही स्टेट बोर्डची सिरीज सर्वांसाठी मोफत असणार आहे. प्लस परत एकदा सांगतोय, युट्यूबचे जेवढे लेक्चर्स याच्या आधी झालेत ते सगळे लेक्चर्स आपल्या ऍप्लिकेशनला फ्री ऑफ कॉस्ट आज अवेलेबल नाहीयेत. 2-3 महिने झाले जेव्हापासून ते लेक्चर झाले तेव्हापासून अवेलेबल आहेत. आता युट्यूबवरून काढण्याचं कारण एक आहे की आमच्या ऍप्लिकेशनला या, आणि यावंच लागेल तुम्हाला. येस, एवढी तरी आमच्यासाठी सोय करा. म्हणजे आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करता, तुम्ही आमच्यासाठी फ्रीमध्ये डाउनलोड करा आमचं ऍप. एवढं आमची फक्त एक अपेक्षा असते, प्रत्येकाची असते. तेवढंच आम्ही करतोय, वेगळं काही नाही. त्यामुळे कसल्याही प्रकारचा हे न करता ऍप्लिकेशनला जा. ऍप्लिकेशनला फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर्स आहेत. व्हिडिओजमध्ये जा, लेक्चर्स पहा. आजचं लेक्चर अवेलेबल राहील, उद्याचं लेक्चर अवेलेबल राहील, परवाचं लेक्चर अवेलेबल राहील. आणि परत एकदा सांगतो, ह्याच्या आधीही सांगितलंय, आणि ते शेड्युलिंग सगळे असतात. मला प्रूफ द्यायची तुम्हाला गरज नाही, कारण मी परत एकदा सांगतो, प्रूफ द्यायची का गरज नाही, कारण 1000 विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असता तर मी नक्कीच प्रूफ दिला असतं. 990 मी परत एकदा रिपीट करतोय सारखं. तर ज्या काही विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी परत सांगतोय की बाबा युट्यूबला सुद्धा तेच लेक्चर आम्ही प्रीमियम करणार आहोत. प्रीमियम म्हणजे काय, लाईव्ह, म्हणजे त्याचा एक शेड्यूल असेल. आता तुम्ही जे तुमच्या मनात जे डाऊट असेल असं का, तर त्याच्या मागे आमच्या काहीतरी असतात कमी जास्ती, फायदे तोटे, तेवढा तर आम्हाला बघावं लागतो. इथं समोरचा माणूस थांबलाय कॅमेरावाला, त्याला पैसे द्यावे लागतात मला. येस, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मला इथं थांबावं लागतं, इथं थांबावं लागतं, इथं सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. एक छोटे मोठे काही जे अमाऊंट असतात त्या प्रीमियम मधून ज्या भेटतात आम्हाला, त्या तुमच्याकडून भेटणार नाहीयेत, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टच मिळणार. येस, त्यामुळे ते लेक्चर प्रीमियम असेल, लाईव्ह असेल, ते लेक्चर तुम्ही बिंदास बघा. मी तुम्हाला परत सांगतोय, मागचे कंबाईनचे लेक्चर, राज्यसेवेचे लेक्चर प्रीमियम होतील, त्याला लाईव्ह म्हणतो आपण, आणि ते लाईव्हच राहतील युट्यूबला, परत रेकॉर्डेड स्वरूपात राहणार नाहीत. तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात पाहिजे असेल तर शारदा अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर एक स्टडी मटेरियल नावाचा भाग आहे. हेच शेअर केलाय, ओके. स्टडी मटेरियल नावाचा भाग आहे. स्टडी मटेरियल मध्ये व्हिडिओज नावाचा भाग आहे. तो आज लेक्चर नाहीयेत, मी परत सांगतोय, आज लेक्चर टाकले 3 महिने झालं. जशी कंबाईनची एक्झाम झाली ना तेव्हापासून ते लेक्चर आपल्या शारदा अकॅडमीच्या ऍप्लिकेशनला टाकलेली आहेत. त्यामुळे तुम्ही त्या अशा शंका कसल्याही आणू नका मनामध्ये. येस, बघा मी परत एकदा म्हणतो की ह्या लेक्चर्समध्ये आणि पेड लेक्चर्समध्ये फरक काय असतो. मी पेड लेक्चर्स मी सांगतोय काय की मी आज नाही घेत, हे आज घेत नाही. आज ऑनलाईनचा काळ आला मित्रांनो. 2014 पासून माझी 14ला एक बॅच झाली होती. उद्यान प्रसाद नावाचा इथे एक मोठा हॉल आहे पुण्यामध्ये. 2014ला पहिली बॅच झाली होती, तेव्हापासून मी सलग घेतोय. फक्त आता कोविडचा काळ आहे आणि सध्या मला कुठल्याही प्रकारचं महानगरपालिकेकडून परमिशन मिळत नाहीये. त्यामुळे सध्या मी थांबलोय आणि कुठला मला मोठा लेक्चर हॉल मिळत नाहीये. त्यामुळे मला पुण्यातल्या विद्यार्थ्यांसाठी घ्यायची आहे ती बॅच, ही बॅच आहे ती 3 दिवस, आणि 1 दिवस पूर्ण लाईव्ह घेऊ शकत नाही कारण तेवढा डेटा आपल्याकडे नाहीये. येस, आता डेटावर मला कोणतरी आठवलं, कोणाची तरी एक कमेंट होती की सर तुम्ही अंबानी सर करायला लागले. अरे मला तर अंबानी व्हायला आवडेल राव. येस, कोणाला नाही आवडायला. येस, म्हणजे कोणाला नकोय, मी मला तर अंबानी झाल्यावर किती भारी आहे. मी तर त्याला कमेंट करणार होतो, मी म्हणलं जाऊ द्या आपल्या लेक्चरमध्ये त्याच्याशी डिस्कशन करू आपण की तुम्ही पहिलं फ्री दिलं आणि आता पेड घेताय. येस, ऑब्व्हियसली मी तुम्हाला परत सांगतोय, हे आज नाहीये, हे खूप दिवसापासून घेतोय, 2014 पासून घेतोय. त्यामुळं या बॅच मध्ये आणि फ्री ऑफ कॉस्टचे जे काय आहेत ह्याच्यात फरक काय असेल, इथं स्पीड स्लो असेल. ऑब्व्हियसली स्लो म्हणजे कशी, जिथं मी 3 तासात तुमचे सगळे फिजिक्स एक दिवस, केमिस्ट्री एक दिवस, बायोलॉजी एक दिवस घेतोय, इथं 9 तासात घेणार आहे. एवढा साधा डिफरन्स आहे. फीस किती, 200 रुपये. म्हणजे तुम्ही कुठल्या काळात जगताय मला कळत नाही. येस, म्हणजे बाकीच्या गोष्टी जर बघितल्या तर कितीतरी जास्त फी असतात. नॉमिनल फी 200 रुपये आपण ठेवली आहे. ज्याला शक्य आहे त्यांनी भरा, नाही शक्य आहे त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर्स बघा, इथले बघा, मागचे बघा, बंधन कोणावरच नाहीयेत. येस, चलो. हा, पेड बॅचची जी काही समरी असेल ती 17 आणि 18 तारखेला, सॉरी मेलवर आले ना, 19 आणि 20 तारखेला बायोलॉजी घेईल आणि 21 तारखेला फिजिक्स केमिस्ट्री घेईल. कारण बायोलॉजी 9 मार्काला येतं आणि 3 मार्काला, सॉरी 3 आणि 3 6 मार्काला फिजिक्स येतं. त्यामुळे हे 9 तास असे असतील. मी परत एकदा सांगतोय तुमच्यासाठी, मी प्रत्येक एक्झामला मी प्रॉमिस करतोय म्हणजे करतोय. फक्त मी आजारी नाही पडलो पाहिजे, मला काही नाही झालं पाहिजे, तेवढं सोडलं तर प्रत्येक येणाऱ्या एक्झामला माझे फ्री लेक्चर्स होतील. त्याची तुम्ही काही चिंता करू नका. माझं चॅनल मी युट्यूब चालू केलंय, जेव्हापासून चालू केले तेव्हापासून मी कंटिन्यू घेतोय. मी घेतोय आता विशाल लोंढे सर मागचे 20 दिवस झालं तुम्हाला भूगोलचे लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट घेते. एवढ्या सगळ्या सुविधा मिळतात. त्याच्यामुळे फक्त कमेंट करताना आपल्या
जिभेवर जीभच असते ती एक प्रकारची, फक्त हातात येते. येस, त्याच्यावर थोडासा ताबा असणं गरजेचं आहे, कारण तुम्ही अधिकारी होणार आहात. येस, तुम्ही अधिकारी होणार आहात, हे सर्वांनी लक्षात घ्या. अधिकारी होणार आहात तुम्ही, काही असे काही लोकल लोक नाहीयेत. येस, आपण अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन इथं आलोय, तर थोडंसं या सगळ्या गोष्टीचा भान तुम्ही सर्वांनी ठेवणं गरजेचं आहे. आता मी तुमच्या रिप्लायकडे येतो. चला चला बघा. हा, साईज जास्त आहे का? ठीक आहे. ऍपला कसं जाऊन बघायचं, आताही बघू शकता. लेक्चर झालं, ठीक आहे. टेलिग्रामला एक म्हणजे कसे लेक्चर्स ऍपला, फ्री लेक्चर्स ऍपला कसे बघायचे युट्यूबचे, याची लिंक टेलिग्रामला सर टाकतील. तर ती टेलिग्रामची लिंक बघून जेवढे आपले युट्यूबचे लेक्चर्स होते ते ऍपला तुम्हाला अवेलेबल होतील. येस, एवढ्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आम्ही पण करून देतोय. फक्त आमच्यासाठी फक्त ऍप्लिकेशनवर जाऊन पहा, एवढीच आमची इच्छा आहे, बस, बाकी काही नाही. शुभम, 11th आणि 12th स्टेट बोर्ड मी ऑलरेडी घेतले रेकॉर्डेड स्वरूपात, म्हणून मी 8वी 9वी 10वी घेतोय. बघा, म्हणजे थोडंसं सिक्वेन्सनं जाऊया आपण. 11वी आणि 12वी आपण ऑलरेडी घेतले राज्यसेवेच्या आधी. आता ऍप्लिकेशनला जा, राज्यसेवेच्या वेळेस जे 11वी 12वीचे लेक्चर्स घेतले ते अवेलेबल आहेत. त्यामुळे त्याच्यापेक्षा वेगळं काही मी त्याच्यात घेऊ शकत नाही. ओके, हा, ऍपची लिंक टाकून द्या सर. येस, ऍपची लिंक पण टाकतील, काही तुम्ही ताण घेऊ नका. मी तुम्हाला परत एकदा सांगतो की डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक आहे, तरी कमेंटमध्ये टाकतीलच. तर परत एकदा सांगतो, तुम्ही थोडंसं फेर राहा, मी पण फेर राहतो. एक कसं असतं की इथून माझंच म्हणून चॅनल नाही, म्हणजे पुण्यातील सगळेच लोक आहेत की जे तुमच्यासाठी मेहनत करतात, तुमच्यासाठी करतात, म्हणजे त्यात आमचा फायदा असलाच पाहिजे. येस, असलाच पाहिजे ना, बिना फायदा तुम्ही कशासाठी एमपीसी करताय रे? येस, करिअरसाठीच करताय ना. तुमची करिअर आहे तसं आमचं पण करिअर आहे, प्रत्येक शिक्षकाचं करिअर आहे. त्यामुळं असे काही जे थोडे माइंडमधले जे काही तुमच्या निगेटिव्ह थॉट्स आहेत ना, ते थोडेसे बाजूला करा. येस, चीप मेंटॅलिटी तुमची ठेवू नका, एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काही नाही. ओके, चलो स्टार्ट करू. जास्त वेळ घालत नाही तुमचा. येणाऱ्या लगेच एक्झाम आहे. 419 जागा तुम्हाला आलेल्या आहेत एसटीआयच्या. त्या एसटीआयच्या जागामध्ये तुम्हाला पूर्व परीक्षेत माझा थोडासा फायदा व्हावा आणि माझं थोडंसं चांगलं नाव घ्यावं, एवढीच इच्छा आहे. चला सुरू करूया आपण. ओके, बघा आता चला, सर्व विद्यार्थी आलेले आहेत. तर आपण पेड कोर्स बद्दल एकदा सांगा म्हणतात प्रशांत. तर पेड कोर्स बद्दल एवढं सांगतो मी, ही बॅच ऍप्लिकेशनला आहे, 200 रुपये फी आहे. शारदा अकॅडमी फॉर युपीएससी एमपीसी ऍप्लिकेशन डाउनलोड करा. लाईव्ह लेक्चर्स असतील संध्याकाळी 7 ते 10, 19, 20, 21. त्याच्या आधी आज 16 तारीख आहे, 16, 17, 18 फेब्रुवारी हे 3 दिवस स्टेट बोर्डचे लेक्चर्स या वेळेला, किंवा थोडीफार उद्या वेळ कमी जास्त होऊ शकते, मला थोडंसं लग्नाला जाऊन यायचंय, तर उद्याची वेळ कमी जास्त होऊ शकते. तर वेळ तुम्हाला सांगितली जाईल. हे लेक्चर्स फ्री ऑफ कॉस्ट असणार आहेत आज, उद्या आणि परवा. ज्यांना वाटतंय की बाबा आपलं सायन्स आणखीन वीक आहे आणि रिव्हिजनला वेळ द्यायची गरज होती, त्यांनी ही बॅच जॉईन करू शकता. ज्यांना वाटतंय मी फ्री लेक्चर्स पाहून पण माझं होईल, तर त्यांनी फ्री लेक्चर्सच पहा. ह्या 200 रुपयाची काही आवश्यकता नाहीये. येस, ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्याच्यावर स्टोअरवर क्लिक करा. स्टोअरवर क्लिक करून पहिलीच बॅच आहे लाईव्ह कोर्स, 200 रुपये फी पे करा, फोन पे वगैरे जे काय असेल त्याच्यावरून, आणि ही बॅच चालू होईल 19, 20, 21 ला ऍप्लिकेशनला लाईव्ह. फक्त एवढंच की तुम्हाला त्या दिवशी तुमचा जो काही डेटा आहे तो रिझर्व्ह ठेवायचा आहे, कारण 3 तासाला 2 GB डेटा लागतो. त्यामुळे ज्यांच्याकडे 1 GB चा पॅक आहे त्यांनी एक्स्ट्रा 1 GB मारून घ्या. येस, ज्यांच्याकडे 2 GB आहे त्यांनी त्या दिवशी थोडंसं चॅटिंग थोडंसं कमी करा. येस, एवढंच लक्षात ठेवा फक्त, बाकी काही नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ही बॅच 26 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला पाहता येईल. म्हणजे समजा तुम्ही 19, 20, 21 ला समजा काही कारणाने एखादा नाही आला, तर 26 फेब्रुवारी पर्यंत ती तुम्हाला पाहता येईल. येस, 26 फेब्रुवारीच्या गट ब च्या पूर्व परीक्षेपर्यंत राहील. त्याच्यानंतर मात्र ती रिमूव्ह होतात आपोआप लेक्चर्स. ओके, एमपीएससीची रिव्हिजन बॅच भारी होती, त्यामुळे आता कंबाईन सबस्टिट्यूशन करतो सर. येस, थँक्यू व्हेरी मच. चला पुढे. येस, फायदा होईलच, फायदा नक्कीच होईल. मी परत सांगतोय, माझ्या लेक्चरचा फायदा झालाच पाहिजे. कसल्याही प्रकारची माझ्या माइंडमध्ये कसल्याही प्रकारची काय म्हणतात त्याला, तुम्हाला पिळवणूक करायची, लूट करायची. येस, त्याला काय, मी डॉक्टर MBBS आहे मित्रांनो. येस, त्याला मला लूट करायला भरपूर मोठे बिझनेस आहे, तुम्ही काही असं समजू नका. ओके, चलो. हा, ज्यांना ह्याचा प्रॉब्लेम आहे ना, काय म्हणतात त्याला, आयफोनचा प्रॉब्लेम आहे ना, त्यांनी अँड्रॉइड कोणाचं तरी आपल्या घरच्याचं तेवढे 3 दिवस मॅनेज करा मित्रांनो. येस, तर मला वाटतं आयफोनला पण प्रोसेस झाली आहे, पण थोडंसं जरा किचकट आहे आमचं. येस, त्याच्यामुळं अँड्रॉइडलाच करू आपण कंटिन्यू. बघा, आवाज येतोय ना क्लिअर? ओके, चलो सुरू करायचं. किती वेळ घेतला मी तुम्हाला, मला आवडत नाही, मला वायफळ बोलायला आवडत नाही मुळात, पण शेवटी आता तुमच्यामुळे बोलावं लागतं काही लोकांमुळे. येस, चला. तर हे आपलं 8वीचं स्टेट बोर्ड आहे मित्रांनो. बघा, हे 8वीच्या स्टेट बोर्डची इमेज आहे. 8वीच्या स्टेट बोर्डचे आपण हॉट मुद्दे, हॉट टॉपिक्स घेतोय. मी ही PPT काढली आहे फार मोठी, सगळं शिकवणं होत नाही. येस, तेवढा वेळ नाही आपल्याकडं, कारण बाकीचे थोडेसे कामं असतात. मी मॅक्झिमम घेतो, कन्सेप्च्युअल पार्ट घेतो, आणि ही PPT जी आहे, मी काय केलंय, महत्वाचे पार्ट्स काढलेत.
टेलिग्राम चॅनलला टाकतो. येस, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल प्लास्टिकचे प्रकार. आता प्लास्टिकचे प्रकार मी तर माझा वेळ खर्च करण्यात गरज नाही ना, तुम्ही वाचून घेतले पाहिजे की प्लास्टिकचे हे प्रकार असतात. पीव्हीसी म्हणजे काय, कशात वापरतात, ओके, हे सगळे पीएचबी म्हणजे काय, हे असे वेगवेगळे छोटे छोटे मुद्दे आहेत, 8वीच्या स्टेट बोर्ड मध्ये आहेत. येस, आपल्या वेळेस 8वीला तरी असलं नव्हतं काही, ह्यावेळेस जरा आता थोडंसं ऍडव्हान्स होत चाललंय. चला जाऊया आपण पुढे. मी तुम्हाला परत सांगितलं अशा बॅचेस माझ्या होतात, फक्त आजची वेळ अशी आहे की मला बॅच घेणं शक्य नाही. उलट महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना फायदा होतोय. चल सुरुवात करूया डायरेक्टली. ओके चलो, थँक्यू. बघा आता तर सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. बघा सगळ्यात पहिल्यांदा 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी सजीवांना 2 सृष्टीत विभागले, वनस्पती आणि प्राणी. यस, वनस्पती आणि प्राणी या 2 विभागात विभागणारा कोण, कार्ल लिनियस. हे सगळ्यांनी पाठ करा. आणि एक महत्वाचं मी इथं सांगतो की कार्ल लिनियस यांनी कुठल्या प्रकारचं वर्गीकरण दिलं, कृत्रिम वर्गीकरण दिलं. पटापट पटापट पटापट, जास्त वेळ न घालता एकदम फोकसली आपल्याला सुरुवात करायची आहे. कृत्रिम वर्गीकरण कोण दिलं, मी एक्स्ट्रा माहिती इकडे देतोय, स्टेट बोर्डची माहिती इकडे. यस, कृत्रिम वर्गीकरण कोण दिलं, कार्ल लिनियस यांनी दिलं. वनस्पती आणि प्राणी असे 2 वर्गीकरण सुद्धा कोण दिले, तर कार्ल लिनियस दिले. त्याच्या पुढचा व्यक्ती आला ज्यानं इकॉलॉजी ही संकल्पना दिली. येस, त्याचं नाव आहे हॅकेल. 1886. बघा हॅकेलनं काय दिलं मित्रांनो, इकॉलॉजी. इकॉलॉजी इज अ ब्रँच ऑफ सायन्स. हे सगळ्यांना लक्षात घ्या, सायन्स म्हणण्यापेक्षा बायोलॉजी म्हणून जरा. येस, इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी. येस, इकॉलॉजी इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी. ही संकल्पना दिली हॅकेल नावाच्या शास्त्रज्ञांनी. आणि ह्याच हॅकेलनं 3 सृष्टी दिल्या. 3 सृष्टी देणारा कोण, हॅकेल. तर कोण कोण, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. येस, HP गॅस माहिती आहे तुम्हाला, H फॉर हॅकेल, P फॉर प्रोटिस्टा, एवढंच लक्षात ठेवायचं. येस, H फॉर हॅकेल, P फॉर प्रोटिस्टा, HP गॅस, एवढंच लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की प्रोटिस्टा ही संकल्पना कोण ऍड केली. कारण वनस्पती आणि प्राणी तर ऑलरेडी कार्ल लिनियसने दिली होती, मग प्रोटिस्टा कोण ऍड केली, तर प्रोटिस्टा ऍड करणारा व्यक्ती आहे हॅकेल. त्याच्यानंतर बघा नंतर कल्पिल्या म्हणजे त्या म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी, 3 सृष्टी. ओके, इसवी सन 1925 मध्ये चाटन. बघा कोण आला, चाटन नावाच्या व्यक्तीनं 2 वर्गीकरण केले, युकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिक. बघा पुन्हा सजीवाचे 2च गट केले, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी. बघा हे फार महत्वाचं आहे, मी परत इथं मेन्शन करतो. बघा चाटन नावाचा व्यक्ती आहे, त्यानं युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक असं वर्गीकरण केलं. असा प्रश्न डायरेक्ट येऊ शकतो की युकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिक असं वर्गीकरण करणारा कोण, चाटन. येस, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी कोपेलँडनं 4 केले, मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. 8वीचं स्टेट बोर्ड, 8वीच्या स्टेट बोर्ड, एवढ्या एका पानावर पहिलं पेज काढलं ना तुम्ही, पहिल्या पेजवर एवढी इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे मी जर ह्याच्यावर MCQ तयार करायचं झालं तर 10 MCQ निर्माण होतात. येस, 4 शास्त्रज्ञ शिकले. परत एकदा सांगतो, कार्ल लिनियस 2 सृष्टी, कार्ल लिनियस कृत्रिम वर्गीकरण. त्याच्यानंतर हॅकेलने इकॉलॉजी संकल्पना दिली. हॅकेलनं HP म्हणजे P फॉर काय, प्रोटिस्टा. त्याच्यानंतर कोण आला, चाटन काय म्हटला, युकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिक. चाटन काय म्हटला, युकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिक करा. त्याच्यानंतर चौथा आला कोपेलँड चौथा, म्हणून 4 वर्गीकरण केले. आणि त्या 4 वर्गीकरणाची नावं काय आहेत मित्रांनो, परत एकदा बघा. 4 वर्गीकरणाची वरून तर 3 आली होती, कोणती, वनस्पती, प्राणी आणि प्रोटिस्टा. 4थं वर्गीकरण ऍड केलं कोपेलँडनं, मोनेरा. येस, मोनेरा, अंडरलाईन मोनेरा, बस. ओके, आता ह्याच्यानंतर 5वा व्यक्ती आला. त्या 5व्या व्यक्तीचं नाव आहे येस व्हिटाकार. आणि हा व्हिटाकार इकॉलॉजिस्ट होता. येस, आता अमेरिकेचा होता एवढा कोणी विचारणार नाही, पण हा इकॉलॉजिस्ट होता. यांनी मात्र 5 किंगडम दिले. किती किंगडम दिले, 5 किंगडम दिले. तर ते 5 किंगडमची रचना कोणते निकष विचारात घेतले असा प्रश्न येतो बघा डायरेक्ट. कोणते निकष विचारात घेतले, शक्यतो ऑल ऑफ दिस उत्तर येतं त्याचं, परंतु मी म्हणतोय म्हणून डायरेक्ट ऑल ऑफ दिस लिहायचं नाही. पेशीची जटिलता म्हणजे ती दृश्यकेंद्रकी आहे का, आदिकेंद्रकी आहे, म्हणजे प्रोकॅरियोटिक आहे का, युकॅरियोटिक आहे. त्याच्यानंतर सजीवांचा प्रकार म्हणजेच काय, तो एकपेशी आहे का बहुपेशी आहे. त्याच्यानंतर पोषणांचा प्रकार, ऍटोट्रॉपिक, हिट्रोट्रॉपिक. आणि त्याच्यानंतर हे 3 महत्वाचे त्यांनी घेतले. प्रकाश संश्लेषण कोण करतं, परपोषी कोण आहे, येस, आणि भक्षण कोण करतं. येस, हे सर्वांना लक्षात आलं पाहिजे. ओके चलो, हे लेक्चर रेकॉर्डेड राहील, काही चिंता करू नका. चला पुढे, ते पण काही दिवस राहील, परत घटकाला उडवणार मी, परत ऍपला यावं लागेल. ओके चला बघा. 4 जीवन पद्धती, लाईफस्टाईल. येस, त्याच्यानंतर फायटोजेनिक रिलेशन्स म्हणजे तुम्ही आता हे एक फार महत्वाचं आहे बघा. हे फायलोजेनिक रिलेशनशिप नुसार वर्गीकरण कोण केलं, लिहून घ्या. 11वीचं स्टेट बोर्ड, ऊज. येस, ऊज नावाचा व्यक्ती आहे. त्या ऊज नावाच्या व्यक्तीनं फायलोजेनिक रिलेशनशिप नुसार वर्गीकरण केलं. फायलोजेनिक रिलेशन्सनं कोण वर्गीकरण केलं, कार्ल ऊज. कितव्या वर्षी, 1990. येस, फायलोजेनिक वर्गीकरण ज्याला म्हणतात. आता इथं वर्गीकरणाचा एक मस्त छान बॉक्स दिलाय बघा. सजीवामध्ये आदिकेंद्रकी, याला इंग्रजीत म्हणतात प्रोकॅरियोटिक्स. येस, एकच आहे, एकच, ते म्हणजे मोनेरा. कोण आहे रे बाबा, मोनेरा. एकपेशी असतात सर्व, ऑल मोनेरार एक युनिसेल्युलर. हे वाक्य बरोबर. येस, ऑल मोनेरार युनिसेल्युलर. दुसरं वाक्य, ऑल बॅक्टेरिया युनिसेल्युलर. बरोबर.
येस, लक्षात येते. ऑल प्रोकॅरियोटिक्स आर युनिसेल्युलर. हे तिन्ही वाक्य 100% त्रिकालबाधित सत्य वाक्य आहेत. आयोग मुद्दामून असं करतं आणि आपल्याला ऑल म्हणलं की मग आपल्याला असं वाटतं यार काय ह्याला कोणी अपवाद आहे का काय आहे. मी परत एकदा सांगतो, ऑल युनिसेल्युलर कोणाच्या बाबतीत म्हणायचं, इथं लिहितो. बॅक्टेरियाच्या बाबतीत ऑल युनिसेल्युलर, मोनेरियाच्या बाबतीत ऑल युनिसेल्युलर, आणि अर्थातच एक महत्वाची गोष्ट प्रोकॅरियोटिकच्या बाबतीत सुद्धा ऑलच म्हणा. येस, एखादं आहे अपवाद त्याच्यात, पण प्रश्न ऑललाच मार्क मिळणार, त्याच्यात काही ताण घेऊ नका, कारण हे असे सेंटेन्सेस 11वीच्या स्टेट बोर्ड मध्ये मी वाचून खूप दिवस झालेत आता. येस, हे तिन्ही वाक्य तुम्हाला युनिसेल्युलर म्हणून वाचायचे. ऑल प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर, आधी केंद्रकी सगळे युनिसेल्युलर आहेत. आता बघा, दृश्य केंद्रकीमध्ये जर गेलात तर दृश्य केंद्रकीमध्ये मात्र दोन्ही प्रकार असतात, एकपेशीय बहुपेशीय. हे महत्वाचं आहे. जसं प्रोकॅरियोटिक सगळे युनिसेल्युलर आहेत, तसे युकॅरियोटिक काही युनिसेल्युलर आहेत, काही मल्टीसेल्युलर आहेत. त्यामध्ये युनिसेल्युलर असणारा महत्वाचा वर्ग प्रोटिस्टा. लक्षात घ्या, युनिसेल्युलर आणि युकॅरियोटिक असणारा कोण, प्रोटिस्टा. पण बहुपेशीय असणारा कोण मग, कवके, वनस्पती आणि प्राणी. येस, कवके, वनस्पती, प्राणी याला काय तुम्ही एमसीक्यू द्याल, मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक हा एमसीक्यू द्याल. येस, कवके, प्राणी, वनस्पती याला काय एमसीक्यू द्याल, मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक. बहुपेशीय दृश्य केंद्रकी. फक्त एक महत्वाचं मी एक एमसीक्यू सांगतो, कवके म्हणलं की इथं तुम्हाला काय लक्षात आलं पाहिजे, युनिसेल्युलर ऍज वेल एज मल्टीसेल्युलर. लक्षात येते. बघा, खालीलपैकी कोणता किंगडम युनिसेल्युलर ऍज वेल एज मल्टीसेल्युलर आहे, उत्तर लिहायचं फंगस. खालीलपैकी कोणता किंगडम युनिसेल्युलर ऍज वेल एज मल्टीसेल्युलर आहे, उत्तर लिहायचं फंगस. उत्तर बाकीचे चारही कुठे कोणताही ऑप्शन असू द्या, उत्तर काय लिहायचं, फंगस. येस, लक्षात येते. चलो नेक्स्ट. हो, मराठीच आहे की सगळं, मराठीत चालू आहे की, उलट इंग्रजी काहीच नाही. येस, चला पुढं. नेक्स्ट बघा, सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. आता सूक्ष्मजीवांचे म्हणल्या, सूक्ष्मजीव कोणाला म्हणायचं. आता नीट जर बघितलात, या सूक्ष्मजीवामध्ये वनस्पती येत नाही, प्राणी येत नाही. मित्रांनो, सूक्ष्मजीव शैवाळ असतील. शैवाळाचे दोन प्रकार असतात बघा, मी इथं लिहून ठेवतो. येस, शैवाळाचे दोन प्रकार असतात. शैवाळ हे युनिसेल्युलर पण असतात आणि मल्टीसेल्युलर पण असतात. बघा, शैवाळ हे युनिसेल्युलर पण असतात, मल्टीसेल्युलर पण असतात. पण मल्टीसेल्युलर शैवाळ जे असतात रे मित्रा, ह्यालाच वनस्पती म्हणतात. येस, युनिसेल्युलर शैवाळाला वनस्पती न म्हणता प्रोटिस्टा म्हणा. चला, हे लक्षात ठेवा. परत सांगतो तुम्हाला. ओके, जे युनिसेल्युलर शेवाळ आहेत त्यांना प्रोटिस्टा म्हणा, आणि जे मल्टीसेल्युलर शेवाळ आहेत त्यांना प्लांट म्हणा. म्हणून इथे युनिसेल्युलर म्हणजे सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीवामध्ये तुम्हाला वनस्पती प्राणी दिसणार नाही, पण सूक्ष्मजीवांमध्ये सगळ्यात महत्वाचं कन्फ्युजन दिसेल तुम्हाला, ते म्हणजे कवके. येस, ते म्हणजे कवके. कवके हे सूक्ष्मजीव आहेत, शेवाळ हे सूक्ष्मजीव आहेत. सांगा शेवाळाचं उदाहरण जे सूक्ष्मजीव आहे, उदाहरण काय, कोणाला माहितीये का. उदाहरण सिंपल आहे की रे, सायनोबॅक्टेरिया. हे सायनोबॅक्टेरिया ज्याला ब्ल्यू ग्रीन अल्गी असं म्हणतात. ब्ल्यू ग्रीन अल्गी हे युनिसेल्युलर आणि प्रोकॅरियोटिकचं उदाहरण आहे. कवकामध्ये उदाहरण सांगा. चला, कोणता कवक आहे जो एकपेशी आहे. ईस्ट. कोण आहे, ईस्ट. ईस्ट हा कवक एकपेशी आहे. आदिजीव म्हणजे एक अमिबा. येस, आदिजीव म्हणजे कोण, अमिबा. आणि जीवाणू तर ऑल बॅक्टेरिया आर युनिसेल्युलर मी सांगितलं. म्हणजे जो युनिसेल्युलर आहे, बघा नीट लक्षात घ्या, जो युनिसेल्युलर आहे त्याला आपण काय म्हणतो, जीवाणू. एक सगळ्यात महत्वाचा आणि एकदम स्टँडर्ड क्वेश्चन मी तुम्हाला देतो. बघा, खालीलपैकी कोणाला सूक्ष्मजीव म्हणावे, त्याच्यात विषाणूला घ्यायचं नाही. येस, खालीलपैकी सूक्ष्मजीव कोणाला म्हणावे, त्याच्यात व्हायरसेसला घ्यायचं नाही. पण हाच प्रश्न जर असा आला, मायक्रोबायोलॉजी मध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास होतो, तर बाबा ह्याचा होतो. येस, व्हायरसेसचा अभ्यास मायक्रोबायोलॉजी मध्ये होतो, पण व्हायरसेसला मायक्रोब्स म्हणून ओळखलं जात नाही. दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्ट्रास्ट सेंटेन्स. म्हणजे हे विरुद्ध आहे. म्हणजे व्हायरसेस हे मायक्रोबायोलॉजी मध्ये स्टडी केले जातात, मायक्रोबायोलॉजी मध्ये व्हायरसेस समावेश होतो, पण मायक्रोब्स म्हणून एवढ्यांचा समावेश होतो. चला, मला जास्त वेळ नाही माझ्याकडे. चला पुढं. 1 मीटर म्हणजे 10^6 मायक्रोमीटर. 1 मीटर म्हणजे 10^9 नॅनोमीटर. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ओके, नेक्स्ट. बघा, हे एवढं जर काही घेतलंय ना, हे सगळं वाचलेलं असतं, ह्याच्यात काही जास्त एमसीक्यू नाही. टोमॅटो. येस, बघा किती महत्वाचं आहे. येते असा प्रश्न म्हणतो कुठून आला, अरे बाबा 8वीच्या पुस्तक आहे. कोणता व्हायरस, व्हायरसचं नाव काय, विल्ट व्हायरस. कोणत्या पिकावर पसरतो, कोणत्या पिकाचा आहे, टोमॅटोचा आहे विल्ट व्हायरस. आता हे बाकीचं काय सगळं माहिती व्हायरसेस छोटे असतात, बॅक्टेरियापेक्षा छोटे असतात. हेच वाचून परेशान, आणि ह्याच्यावर प्रश्न येतो. येस, त्यामुळे नेमकं प्रश्न निवडा. पुढं चला, मानव. आता बघा किती महत्वाचं आहे. पिकोर्ना विषाणू कोणासाठी आहे, गुरांसाठी आहे. पिकोर्ना विषाणू कोणासाठी आहे मित्रा, गुरांसाठी आहे. मानवाचे कोणते विषाणू, पोलिओ, इन्फ्लुएन्झा, HIV माहिती आहे आम्हाला. वनस्पतीवर टोमॅटो विल्ट व्हायरस. टोमॅटोवर कोणता असतो, विल्ट व्हायरस. तंबाखूवर कोणता असतो, मोजियाक. आला होता बघा हा प्रश्न कंबाईनचा. येस, लास्ट एक्झामला. बघा, टोमॅटो विल्ट विषाणू, तंबाखू मोजियाक विषाणू.
जीवाणूमध्ये गेला तर बॅक्टेरियोफेजेस हे विषाणू जीवाणूवर हल्ला करतात. बघा नीट लक्षात घ्या, व्हॉट इज द बॅक्टेरियोफेजेस. बॅक्टेरियोफेजेस कोण? येस, ऑप्शन 1 येतं व्हायरस आहेत का रे बाबा, का बॅक्टेरिया आहेत रे बाबा. येस, मग प्रश्न येणार ओनली ए ओनली बी बोथ असा प्रश्न येणार. बॅक्टेरियोफेजेस कोण आहेत? काय लिहिणार उत्तर? बॅक्टेरियोफेजेस हे फक्त व्हायरसेस आहेत. येस, बॅक्टेरियोफेजेस हे फक्त व्हायरसेस आहेत. व्हॉट आर द बॅक्टेरियोफेजेस? बॅक्टेरियोफेजेस म्हणजे असे व्हायरस जे बॅक्टेरियाला हाणतात, मारतात, खातात. येस, म्हणजे हे लक्षात घ्या, नावात बॅक्टेरियो आहे, फेजेस म्हणजे भक्षक आणि बॅक्टेरियो म्हणजे जीवाणू, जीवाणू भक्षक म्हणजे जीवाणूला खाणारे जीवाणू कसे रे. येस, माणसाला खाणारे माणसं नाही, जरी असतील तरी ऍक्च्युअल ऑन पेपर नाही. म्हणजे बॅक्टेरियोफेजेस म्हणजे असे व्हायरसेस जे बॅक्टेरियाला खातात. येस, लक्षात घ्या, म्हणून व्हायरस. बॅक्टेरियोफेजेस म्हणजे कोण? व्हायरस. येस, चला पुढं समजतंय. मराठी पण सांगतोय, मराठी तर वर आहे, इंग्लिश खाली सांगतोय. नेक्स्ट बघा, आरोग्य व रोग. रोगाची व्याख्या आहे ही सगळ्यांना येते. रोग म्हणजे काय? रोगामध्ये दोन गोष्टी असतात, शरीर आणि मानसिक. येस, ह्या दोन गोष्टीचा प्रॉब्लेम होणं. म्हणजे रोगामध्ये किती डायमेन्शन्स येतात विचारलं तर 2च येतात. येस, आणि तेच तुम्हाला आरोग्यामध्ये किती डायमेन्शन विचारलं तर 3 येतात. कोणते कोणते 3 बघा, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक. येस, म्हणजे तुम्हाला आरोग्याच्या डेफिनेशन मध्ये किती डायमेन्शन्स येतात विचारलं तर 3 डायमेन्शन्स म्हणा. कारण हे एक्झामला प्रश्न आल्यावर त्याला महत्व प्राप्त होतं, आताच महत्व प्राप्त करा. हे 3 डायमेन्शन आहेत, हे 2 डायमेन्शन आहे, ह्याच्यात सामाजिक एक्स्ट्रा आहे, ह्याच्यात सामाजिक येत नाही. चला नेक्स्ट, रोगांचे प्रकार. टाइप्स ऑफ डिसीजेस. टाइप्स ऑफ डिसीजेस कालावधीनुसार जर होत असेल तर एक ऍक्यूट डिसीज आहे, एक क्रोनिक डिसीज आहे. जो जास्त काळ टिकतो त्याला क्रोनिक डिसीज म्हणतात, जो कमी काळ टिकतो त्याला ऍक्यूट म्हणतात. आता दीर्घकालीन आणि तीव्र रोग असा प्रयोग जेव्हा होतो त्यावेळेस मग उलट झालं, क्रोनिक म्हणजे दीर्घकालीन, तीव्र म्हणजे ऍक्यूट, समजून घ्या. येस, बघा ऍक्यूट डिसीजेस म्हणजे जे महिनाभरात नीट तरी होतात, नाही तर तुम्हाला तरी घेऊन जातात. येस, म्हणजे करोना. आणि क्रोनिक डिसीजेस म्हणजे जे बहुतांश काळ तुमच्या शरीराशी निगडीत राहतात, मधुमेह, कॅन्सर, हे कसे आहेत? क्रोनिक डिसीजेस आहेत. त्यानंतर कारणानुसार जर व्हायचं झालं तर अनुवंशिक रोग, डाऊन सिंड्रोम. येस, डाऊन सिंड्रोम हा अनुवंशिक रोग आहे. मग त्याच्यानंतर उपार्जित रोग म्हणजे थोडक्यात लागण होणारे रोग. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक संसर्ग आणि असंसर्ग. संसर्गामध्ये सर्दी, फ्ल्यू, कोरोना, डेंग्यू, मलेरिया, चिकनपॉक्स, चिकनगुनिया. आणि असंसर्ग म्हटलं तर मधुमेह, हृदयविकार आणि कॅन्सर सुद्धा. येस, कॅन्सर इज अ नॉन कंटेजियस आणि नॉन कम्युनिकेटेड डिसीज. येस, लक्षात येते. हा चार्ट सर्वांना लक्षात आला पाहिजे. बघा, तर हा प्रसार कसला प्रसार म्हणतात? द्रवबिंदू प्रसार. हा शब्द पाठ करा. एवढ्या एका शब्दासाठी मी एवढी पीपीटी घेतली. येस, ड्रॉपलेट. येस, कुठला प्रसार म्हणायचा? ड्रॉपलेट. असा डायरेक्ट प्रश्न येतो, ड्रॉपलेट इन्फेक्शन कोणतं? अरे बाबा, ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणजे हवेमार्फत पसरणार, सिंपल साधं. येस, ड्रॉपलेट इन्फेक्शन कोणतं? टीबी. येस, चिकन पॉक्स. आणखीन काय? हवेमार्फत जे जे माहिती आहे, इन्फ्लुएन्झा, स्वाईन फ्लू सुद्धा ड्रॉपलेट आहे. येस, एक ड्रॉप तयार होतो, छोटासा ड्रॉप जातो समोरच्या अंगावर आणि मग त्याच्यात व्हायरस असतात. म्हणून ड्रॉपलेट ह्या शब्दासाठी मी इतकं घेतलंय. तर ट्युबरक्युलोसिस, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली, याच्यासाठी काय आहे? डॉट नावाचा परिणाम आहे, बीसीजी नावाची लस. येस, बीसीजी घ्या टोचून डाव्या दंडामध्ये जर तुम्हाला टीबी होऊ नये असं वाटत असेल तर. कावीळ. कावीळचे प्रकार कोणते कोणते आहेत? ABCDE. पाणी, रुग्णासाठी वापरलेल्या सुया, रक्तपराधन. याच्यात वर्गीकरण बघा रे बाबा. येस, ए आणि ई हे दोघं पाण्यामार्फत होतात. नीट लक्षात घ्या, इथं दिलं नाही पण मी सांगतोय. ए आणि ई हे दूषित पाणी आणि अन्नामार्फत होतात, बाकीचं मग रक्तामार्फत. बाकीचं पाठ करायचं नाही, एकच पाठ करा. ए आणि ई हे मात्र कावीळ म्हणून ओळखले जातात, म्हणजे तसं सगळेच कावीळ म्हणून ओळखले जातात. येस, हिपॅटायटिस. तर हे ए आणि ई मात्र पाण्यामार्फत होतात. बाकी हे त्याचे सिम्पटम्स आहेत, त्याच्यावर काही प्रश्न यायची गरज नाही. डायरिया, अतिसार. बघा हा फार महत्वाचा एमसीक्यू. बघा, डायरिया होण्यासाठी कोण कारणीभूत आहे रे बाबा? शिगेला. ऐकले का कधी? नाही ऐकलं ना, मग पाठ करा. शिगेला नावाचा एक नाव होतच आहे बघा, गेला. येस, शिगेला म्हणजे डायरिया. पाठ करायला सोपं गेलं पाहिजे. येस, एंटोमॉर्फा हिस्टोलिका हे मात्र आपल्या पुस्तकात आहे. ह्याला डिसेंट्री म्हटलं होतं आपण. येस, ह्याला काय म्हटलं होतं? डिसेंट्री म्हटलं होतं. त्यामुळं अमिबा आणि शिगेला. अमिबा काय जीवाणू नाही, म्हणून कोणता जीवाणू विचारलं तर काय सांगायचं? शिगेला नावाचा जीवाणू. येस, नेक्स्ट बघा, पटकी, कॉलरा. कॉलराला पटकी म्हणतात. विब्रिओ कॉलरीनं पसरतो. ओके, हे एवढंच लक्षात ठेवायचं. टायफॉइड साल्मोनेलानं पसरतो, एवढंच लक्षात ठेवायचं. 104 डिग्री फॅरेनहाइट ताप असते. ताप कोणती असते? 104 डिग्री फॅरेनहाइट. येस, सर्वांनी लक्षात घ्या. ओके, सर्वांनी लक्षात घ्या. चलो चलो, ओके, चला पुढं. तर डेंग्यू साठी एक महत्वाचं आहे, तर ते म्हणजे मला इथं एवढ्या एमसीक्यू साठी घेतले बाबा. डेंग्यू मध्ये कोणत्या पेशीचं प्रमाण कमी होतं? काय बघा, 15 प्रश्न येतात, बायोलॉजीचे 9 प्रश्न येतात. त्या 9 पैकी एक अत्यंत सोपा असतो, ते जर चुकला रे
समजायचं. मग बाकी 8 प्रश्न तुम्ही फेकून आलेत. येस, आणि म्हणूनच आले तुमचे. रक्तातील प्लेटलेट्स हे सगळ्यात महत्वाचं आहे. हा त्या एक प्रश्नामधला आहे की डेंग्यूचं कारण जर काय असेल तर ते म्हणजे प्लेटलेट्स कमी होणं. येस, प्लेटलेट्स कमी होणं हे डेंग्यूचं कारण आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या. बाकी एक महत्वाचा आहे, हा एक एमसीक्यू महत्वाचा आहे की फ्लेवी व्हायरस येस कोणत्या प्रकारात मोडतो? फ्लेवी व्हायरस. म्हणजे हे पाठ करा, डेंग्यू हा कोणत्या प्रकारात मोडतो? फ्लेवी व्हायरस. आणि कोणत्या डासामुळे होतो? एडिस नावाचा डास. कोणत्या डासामुळे होतो? एडिस नावाचा डास. आणि फ्लेवी व्हायरसचे किती स्ट्रेन आहेत? 1 2 3 4. मग कशा म्हणतात त्याला? D1 D2 D3 येस D4 येस, ह्याला म्हणायचं डेंग्यू. चला नेक्स्ट, हिवतापाचा प्रसार अॅनाफिलस मुळे होतो. बघा हे फार महत्वाचं आहे. अॅनाफिलस हिवताप म्हणजे मलेरिया. आणि हत्ती रोगासाठी कोण आहे? क्युलेक्स. हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि बघा नीट बघा आता, अॅनाफिलस आणि एडिस डासाचे वास्तव स्वच्छ पाण्यात असते, तर क्युलेक्स डासाचे पाणी हे गटाऱ्यामध्ये असते. बघा किती महत्वाचं आहे. लक्षात येतंय का? मी परत सांगतोय, डेंग्यू मलेरिया येस, मलेरिया किंवा कुठला होता एडिस. येस, एडिस म्हणजे डेंग्यूच. येस, एडिस ह्याचं वास्तव कुठं असतं? फ्रेश वॉटरमध्ये. कुठं असतं? फ्रेश वॉटरमध्ये. आणि क्युलेक्सचं वास्तव कुठं असतं? गटार, खराब जागा. येस, म्हणून जिथं घाण आहे तिथं हत्तीपाय रोग म्हणजे झोपडपट्टी एरियामध्ये हत्तीपाय रोगाचं प्रमाण जास्त दिसतं. येस, हे सर्वांना माहित असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, आता स्वाईन फ्लू संसर्ग सगळ्यात महत्वाचं. मार्च 2009 मध्ये मेक्सिको देशात या आजाराची प्रथम बाधा झाली. हा प्रश्न परत येऊ शकतो, येऊन गेलाय. H1N1 असं ह्याचा व्हायरसचं नाव आहे. ह्या विषाणूमुळे होतो, हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. बाकी तुम्हाला आणखीन महत्वाचं इथं सांगायला तर डुक्कर. येस, स्वाईन फ्लू हा डुक्कर सारख्या सस्तन प्राण्याच्या हा येस ओके. चला पुढं चला. तर मेक्सिको हे सगळ्यात महत्वाचं आहे. डुक्कर हा प्राणी एक सगळ्यात महत्वाचा आहे. आणि आता या एक सगळ्यात लक्षात घ्या, कोरोना असो, जेव्हा स्वाईन फ्लू आला होता तेव्हा सुद्धा, आणि आज कोरोना आला तेव्हा सुद्धा, एक महत्वाची इन्स्टिट्यूट जास्त ह्याच्यात येते. येस, जास्त नाव त्याचं गाजतं, ती म्हणजे राष्ट्रीय विज्ञान विषाणू विज्ञान संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. कुठे आहे? पुण्यामध्ये, पुणे कॅम्पमध्ये आहे. येस, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि दिल्लीमध्ये जी आहे त्याचं नाव आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस. काय नाव आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस. ही कुठे आहे? दिल्ली. आताच मी परत एकदा सांगतो, कंबाईनला मागचा प्रश्न येऊन गेला की तो म्हणजे काय की साल्मोनेला टायफी म्हणजे टायफॉइडचं जे आहे ना ते सेंटर कुठे आहे बाबा? आलता की नाही प्रश्न? हे स्टेट बोर्ड मधून कुठून तरी येत असतो. त्यामुळं हे लक्षात ठेवा, हे पुण्याला आहे व्हायरोलॉजी सेंटर आणि कम्युनिकेबल डिसीज सेंटर दिल्लीला आहे. एवढं आपल्याला इथं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, आता एड्स. ह्याच्यामध्ये मी एका एमसीक्यू साठी घेतलंय एलायझा. लक्षात ठेवा, एड्स साठी कोणती टेस्ट आहे? एलायझा. येस, एन्झाईम लिंक्ड इम्युनो सॉर्बंट असे. लॉंग फॉर्म काय? एन्झाईम लिंक्ड इम्युनो सॉर्बंट असे. येस, एलायझा. एलायझा ही कशासाठी आहे? तर सध्या आपण लक्षात ठेवा, एलायझा ही एड्स साठी आहे. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचंय. आणि याच्यासाठी आपल्याला नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम, येस, हा प्रोग्राम आहे. येस, UN एड्स यांच्यानुसार भारतात 80 ते 85% संसर्ग असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होतो. हा टक्केवारी सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर प्राण्यामार्फत होणारे रोग जर बघितलं तर रेबीज आहे. हा एवढं घेतलं कशासाठी? हायड्रोफोबिया. या रोगाला हायड्रोफोबिया हे दुसरं नाव आहे. डायरेक्ट रेबीजलाच हायड्रोफोबिया म्हणतात असं म्हणलं तरी चालतं. येस, रेबीजलाच हायड्रोफोबिया म्हणतात असं म्हणलं तरी चालतं. बघा समजते का? आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे सर्वाधिक काय प्रश्न येईल माहितीये का तुम्हाला? आता ह्याला मराठी शब्द आयोग काय वापरेल ते बघू आपण. तुम्ही इंग्रजीत पाठ करा. सर्वाधिक इन्क्युबेशन पिरियड कोणाला आहे? येस, सर्वाधिक इन्क्युबेशन पिरियड कोणाला आहे? तर त्याचं उत्तर लिहायचं रेबीज. रेबीजला इन्क्युबेशन पिरियड खूप जास्त आहे. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे तुमच्या शरीरात एखादा सजीव जीवाणू विषाणू घुसल्यापासून ते लक्षणे दिसण्यापर्यंतच्या काळाला इन्क्युबेशन पिरियड म्हणतात. आणि तब्बल 70 ते 175 दिवस एवढा ह्याच्यात हे आहेत. येस, अतिशोक्ती करत वागणे, पाण्याची भीती वाटणे असले सिम्पटम्स आहेत. एकदा रेबीज झाला नंतर आयुष्यभर नीट होतच नाही, त्याचा मृत्यू हा रेबीजनच होतो. येस, त्यामुळे रेबीज होऊ नये म्हणून लगेचच्या लगे आपल्याला रेबीजचं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. असंसर्गजन्य रोगामध्ये कॅन्सर आहे. येस, कॅन्सर वेगवेगळ्या अवयवाचा होतो. आता इथं एवढं आले तर माझं काम आहे की इथं एमसीक्यू नाहीये, मला कळालंय, तरी सुद्धा मी काय घेतला तर इथं वडापाव सुद्धा कारण दिले. येस, तर आपल्याला तो काही एमसीक्यू नाहीये किंवा वडापाव खाल्ल्याने कॅन्सर होतो. येस, हा काही एमसीक्यू नाही, परंतु एमसीक्यू काय इथं निघतो? द स्टडी ऑफ कॅन्सर इज कॉल्ड ॲज ऑन्कोलॉजी. ज्या व्हायरसमुळे कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात त्याला काय म्हणतात? ऑन्को व्हायरस. आणि व्हायरस सोडून दुसरा जो कोण असतो, येस, ज्याच्यामुळे कॅन्सर होतो त्याला काय म्हणतात? कार्सिनोजन.
परत एकदा 3 रिपीट गोष्टी करतो. द स्टडी ऑफ कॅन्सर इज कॉल्ड ॲज ऑन्कोलॉजी. ज्या व्हायरसमुळे कॅन्सर होऊ शकतो त्याला ऑन्को व्हायरस म्हणतात. आणि व्हायरस सोडून जो कोणी आहे, मग वडापाव पण आला, पिझ्झा पण आला, येस तंबाखू, दारू सगळं, त्याला काय म्हणायचं? कार्सिनोजन. येस, त्याला काय म्हणायचं? कार्सिनोजन. हे 3 MCQ आपल्याला इथं लक्षात ठेवायचं. चला नेक्स्ट. तर लक्षणांची काही गरज नाही. मग आता इथं एक महत्वाची गोष्ट आहे, मॅमोग्राफी हा स्तनग्रंथीसाठीच्या कॅन्सरसाठी आहे. स्तनग्रंथीच्या कॅन्सरसाठी मॅमोग्राफी आहे. बायोप्सी, बायोप्सी सुद्धा लक्षात ठेवा. बायोप्सी म्हणजे काय? बायोप्सी म्हणजे काय? तर कॅन्सरसाठी, कॅन्सर किंवा कॅन्सर सारखे इतर रोग, अशा रोगांसाठी निदानशास्त्र म्हणून बायोप्सीकडे पाहिलं जातं. मग बायोप्सी काय करतं? तर बायोप्सी म्हणजे जिथं कॅन्सर आहे असा संशय आहे, तिथून जाऊन एक तुकडा काढा आणि तो पॅथॉलॉजीमध्ये जाऊन बघा. जर समजा लांबट पेशी झाल्या असतील, बाबा कॅन्सरच्या पेशी कशा असतात? लांबट. येस, हा सुद्धा MCQ आहे. येस, कॅन्सरच्या पेशी कशा असतात? लांबट. गोल पेशी लांबट झाल्या समजायचं कॅन्सर, याला म्हणतात बायोप्सी. येस, चलो नेक्स्ट. आता मधुमेह, डायबिटीज, डायबिटीज इथं दिलाय. तर इथं मला सांगायचंय की डायबिटीज हा अनुवंशिक आहे का? हो. येस, डायबिटीज हा अनुवंशिक आहे का? हो. त्यामुळे नाही म्हणायचं नाही. बघा सर्वांनी लक्षात घ्या, डायबिटीज हा अनुवंशिक आहे. आणि डायबिटीज बद्दल मी सांगतो की बाबा उपाशी पोटी सर्वसाधारण शुगर किती राहावी? 70 ते 100 सर्वसाधारण. आणि पोस्ट मील म्हणजे जेवण झाल्यावर, येस, काही बी खावा, येस, 140 पर्यंत असावी. आणि मिलीग्राम आहे बरं का. आणि पर्सेंटेज आहे. पर्सेंटेज या शब्दाचा अर्थ प्रत्येक 100 ml ब्लड मध्ये. येस, पर्सेंटेज म्हणजे काय? प्रत्येक म्हणजे अख्ख्या शरीरामध्ये 140 मिलीग्राम नाही, तर तुमच्या रक्ताच्या 100 ml मध्ये. येस, म्हणून ते पर्सेंटेज सुद्धा इतकंच महत्वाचं आहे. येस, सर्वांनी लक्षात घ्या. ओके, हे आधी स्टेट बोर्ड घेऊया आपण. येस, स्टेट बोर्ड घेऊया, म्हणून बघूया पुढं. नेक्स्ट. चलो नाही असू दे. चला चला हृदयविकार, हार्ट डिसीजेस. हार्ट डिसीजला काय म्हणतात? CAD, करोनरी आर्टरी डिसीज. येस, म्हणून अटॅक येतो त्या डिसीजचं नाव आहे करोनरी आर्टरी डिसीज. याच्यात काही MCQ नाहीये. त्यासाठी कोणती टॅबलेट वापरली जाते असा एकेकाळी प्रश्न विचारला होता. सर्वसाधारण जनरल टॅबलेट म्हणून ऍस्पिरिन कडे पाहिलं जातं. येस, ऍस्पिरिन आपलं रक्त पातळ करतं, म्हणून आपल्याला हृदयरोगाची टॅबलेट विचारली तर ऍस्पिरिन लिहा. येस, तरी पण लिहायला काही हरकत नाही. मग आता हे कारण बिरणं हे काय आपल्याला हे नाहीये, छातीत दुखणे किंवा काय, हे आपल्याला काही MCQ नाहीये. जे MCQ मी प्रत्येक स्लाइड घेतली आहे जेणेकरून MCQ निर्माण मी केलेत. येस, असं काही मत नाही की 8वीच्या पुस्तकातून पैसे आपले हे हवेत. येस, 8वीच्या पुस्तका व्यतिरिक्त सुद्धा आले पाहिजेत. ओके, त्यामुळे 8वीच्या पुस्तकाचा बेस असला पाहिजे. मेन बेस कोणाचा असला पाहिजे? 8वीच्या पुस्तकात. ओके, पुढं आता हृदयविकारासाठी बायपास सर्जरी, अँजिओप्लास्टी. आता हा शब्द माहित पाहिजे मित्रा. अँजिओप्लास्टी, व्हॉट इज मीन बाय अँजिओलॉजी? अँजिओलॉजी म्हणजे रक्तवाहिन्यांचा अभ्यास करणे आणि रक्तवाहिन्यांमधलं ब्लॉकेज काढणे म्हणजे अँजिओप्लास्टी होय. आणि ब्लॉकेज आहे का हे चेक करणे म्हणजे अँजिओग्राफी होय. येस, ब्लॉकेज आहे का हे चेक करणे म्हणजे अँजिओग्राफी होय. येस, 2 गोष्टी इथं लक्षात ठेवा. पेसमेकर, येस, पेसमेकर बसवणे. पेसमेकर कुठं बसवतात? राईट ॲट्रियम. लिहून घ्या. पेसमेकर कुठं बसवतात? उजव्या आलिंदात. पेसमेकरला काय म्हणतात? SA नोड. येस, हे एवढं लक्षात ठेवायचं. स्ट्रेस टाकणे, स्टेंट्स टाकणे, हृदय प्रत्यारोपण, हे तर आहेच आहे. आता इथं सगळ्यात महत्वाची कोणती थेरपी वापरतात बघा रे बाबा, हे फार महत्वाचे MCQ आहे. COLS. व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ COLS? कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. कशासाठी? तुम्ही कधी ऐकलंय का? एखादा डॉक्टर जर असेल तर खप 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 त्याच्या छातीवर असं दाबतो बघा. येस, हे दाबणं म्हणजे कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट, म्हणजे जास्तीत जास्त त्याला श्वासोश्वासाला हेल्प करणं, ह्याला कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट असं म्हणतात. COLS लॉंग फॉर्म विचारू शकतात मित्रांनो. आणि COLS म्हणजे काय? तर किमान 30 वेळा, येस, किमान 30 वेळा मिनिटाला, येस, एवढं आपल्याला दाबायचंय. आणि दाब त्याचा जास्तही नसला पाहिजे, बरगड्याच तोडून टाकावं त्याच्या, असा नसावा. 100 ते 120च असावा. हे पण इथं महत्वाचं आहे. डायरेक्ट प्रश्न इथे. येस, COLS म्हणजे काय बघा. नेक्स्ट, जेनेरिक औषधे आणि ब्रँडेड औषधे ह्याच्यात फरक काय? पॅरासिटेमॉल ऐकता की नाही? पॅरासिटेमॉल हे जेनेरिक नाव आहे आणि ज्या कंपनीने त्याला बनवले, मग ती सिप्ला असेल किंवा मॉक्झिकँड असेल, कोणी असो, रॅनबॅक्सी असेल, वेगवेगळ्या कंपनी आहेत. ज्या कंपनीने बनवले त्या कंपनीने दिलेलं नाव म्हणजे ब्रँड नाव. तुम्ही कोविडच्या काळामध्ये एक नाव ऐकलं असेल, डोलो 650. येस, सगळ्या लोकांनी ऐकलं असेल. डोलो 650 इज द ब्रँड नेम आणि त्याच्यात असणारा कंटेंट म्हणजे पॅरासिटेमॉल इज अ जनरिक नेम. चला, हा काही प्रश्न नाही आमचा. प्रश्न हा आहे की प्रधानमंत्री यांनी जन औषध योजना 1 जुलै 2015 भारत सरकारने जाहीर केली. HRD ला मुख्य परीक्षेला प्रश्न आलाय. येस, मुख्य परीक्षेला प्रश्न आलाय, तर मग पूर्व परीक्षेला काय येऊ नये? आता प्रश्न कसा येईल? या योजनेअंतर्गत उत्तम दर्जाची औषधे कमीत कमी जनतेला उपलब्ध करून देण्यात आली. त्याचं नाव आहे जन औषधी स्टोअर्स. हे पाठ करा. हेच काय गरजेचं आहे? जन औषधी स्टोअर्स. तुम्ही म्हणताल सोपं आहे. अरे बाबा, काही नावं इतकी सिमिलर नावं पर्याय निर्माण होतात, 4 पर्याय इतके सिमिलर तयार होतात. जनच्या ऐवजी लोक टाका, काय फरक पडतं? लोक औषधी.
येस, काहीही निर्माण होतं. म्हणून म्हणतोय जे एमसीक्यू आहे तो ऍज इट इज पार्ट असला पाहिजे. जन औषधी स्टोअर्स, येस काय म्हणायचं, जन औषधी स्टोअर्स. चलो नेक्स्ट. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन आहे. 29 सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन आहे. मला कोणीतरी विचारलं होतं की सर दिवस कोणते कोणते पाठ करायचे. अरे बाबा जेवढे स्टेट बोर्ड मध्ये ते आधी करा, त्याच्यानंतर पुढे बघू आपण. आता उद्या जर तुम्हाला जागतिक हृदय दिन विचारला तर आश्चर्य नको वाटायला, अरे काही विचारतात राव. येस, असं नाही, ते दिलंय स्टेट बोर्ड मध्ये. जागतिक हृदय दिन 29 सप्टेंबरला आहे. 7 एप्रिल तर आरोग्य दिवस आहे, WHO हे सगळ्यांना माहित आहे. 14 दिन रक्तदान दिन आहे, आणि 14 जून आणि 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन. हे 4 पाठ करा. आता 9वीला गेलात की 9वीचे बघू, 10वीला गेलात की 10वीचे बघू. समजतंय, एवढं करा. तसं तर रोग इतके भरमसाठ आहेत ना, त्यामुळे स्टेट बोर्ड सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये का, स्टेट बोर्ड. काय काय वाचू, माझं तर म्हणणं आहे स्टेट बोर्ड. आणि माझं पुस्तक का म्हणतोय, कारण माझं पुस्तक म्हणजे स्टेट बोर्ड. येस, किंवा इतर कोणत्याही लेखकाचं पुस्तक वाचलं तरी चालतं, त्याच्यात सगळं स्टेट बोर्डच आहे. त्यामुळे कोणतंही एक पुस्तक एकदम परफेक्टली वाचायचंय. आता रक्तदान बघा, रक्तदानाबद्दल जर बघितलं, रक्तदानाचे 1 युनिट रक्तदान एका वेळेला कमीत कमी 3 रुग्णाची गरज पूर्ण करतो. तांबडे पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तबिंबिका एका वर्षात कितीदा रक्तदान करता येतं, डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. 4दा रक्तदान करता येतं. येस, हे बघा, 1दा, 2दा, 3दा, 4दा, किती कन्फ्युजन आहे बाबा, खूप कन्फ्युजन आहे. मी परत सांगतोय, छोटे छोटे स्टेट बोर्ड मधले प्रश्न असतात, जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेस त्याला आपण महत्व देतो. पुढं बघा, पेशीचे भाग, पार्ट्स ऑफ द सेल. सेल वॉल कशा कशापासून बनतात बघा. बघा मी अंडरलाईन देतो डायरेक्ट. लिग्निन, सुबेरिन, क्युटिन. बघा किती महत्वाचं आहे. खालीलपैकी सेल वॉलचे घटक कोणते, लिग्निन, सुबेरिन, क्युटिन यापैकी नाही, किंवा अबकड, ओनली ब, ऑल ऑफ दिस, काही असू द्या ना, माहित पाहिजे आपल्याला. याच्या व्यतिरिक्त पण काही दिलं नसेल तर मी सांगतो, दिले की सेल्युलोज आहे, पेक्टिन आहे, आणखीन एक सांगतो रे मित्रा, कायटिन. येस, इथं दिलंय का, नाही दिलं, कायटिन. येस, कायटिन नावाची शर्करा आहे जी कवकांची सेलवाल आहे. येस, त्याच्यानंतर सुबेरिन, क्युटिन, लिग्निन हे वनस्पती पेशीमध्ये असतात, खास करून सेल्युलोज सोबत. आणि बाकी एक महत्वाचा एमसीक्यू देतो मी तुम्हाला. येस, म्युरॅमिक ऍसिड याला पेप्टिडोग्लायकॉन पण म्हणतात. म्युरॅमिक ऍसिड कोणात असते, बॅक्टेरिया. म्युरॅमिक ऍसिड कोणात असते, बॅक्टेरिया. सेलवॉल कोणाला नसते, प्राण्याला. इथं दिले बघा, प्राणी पेशीला पेशी भीतिका नसते. सेलवॉल ही प्राण्यांना नसते, प्राण्यांना असते ती डायरेक्ट सेल मेम्ब्रेन. येस, ही नाही, सेल मेम्ब्रेन ही. येस, प्लाझ्मा मेम्ब्रेन सुद्धा म्हणतात. सेल मेम्ब्रेनला काय म्हणतात, प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन एकच नाव आहे. कशापासून बनते, फॉस्फोलिपिड्स. किती स्तर, 2 थर. बघा किती महत्वाचं आहे, फॉस्फोलिपिड पासून बनते. याला सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन पण म्हणतात, म्हणजे निवडक्षम, पाहिजे ते पदार्थच आत, नको ते पदार्थच बाहेर. येस, ह्याला निवडक्षम, सिलेक्टिव्ह परमिएबल असे म्हणतात. जगातील प्रत्येक पेशीला सेल मेम्ब्रेन असते. येस, सेल मेम्ब्रेन असणाऱ्या, सेल मेम्ब्रेन नसणाऱ्या असला प्रकार टाकायचा नाही. सेलवॉल असणाऱ्या, सेलवॉल नसणाऱ्या असले प्रकार तुम्ही बिंदास टाकू शकता, काहीही डाऊट नाही. येस, ओके. चलो, एक हे करा, DJ DY ऑफिशियल म्हणून कोणी त्यांना ब्लॉक करून टाक, आधी ब्लॉक करा. ठीक आहे, चलो. तर बघा, हे पेशीभोवती असणारे पातळ, नाजूक व लवचिक आवरण आहे. पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवते. येस, फॉस्फोलिपिड, 2 थरामध्ये मिसळलेले प्रथिनांची रेणू. येस, प्रथिनांची रेणू, कशाची रेणू, प्रथिनांची रेणू. त्यालाच मी आणखीन एक नाव देतो बघा. कशापासून बनतात विचारलं तर लायपोप्रोटीन. येस, काय लिहिणार मित्रा, लायपोप्रोटीन. कशापासून बनतात, लायपोप्रोटीन. चला नेक्स्ट. तर एंडोसायटोसिस म्हणजे पेशीच्या आत काहीतरी जाणे, एक्झोसायटोसिस म्हणजे पेशीमधून बाहेर जाणे. हेच पेशीच्या आत जाणे एंडो, पेशीच्या बाहेर येणे एक्झो. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस. एंडोसायटोसिस म्हणजे बाहेरील पर्यावरणातून अन्न व इतर पदार्थ गिळंकृत करणे म्हणजे पेशीमध्ये जाणे, आणि पेशी उत्सर्जन म्हणजे एक्झोसायटोसिस म्हणजे बाहेर टाकणे. हेच पेशीची ऊर्जा न वापरता चालवणाऱ्या क्रिया. पेशीची ऊर्जा न वापरता चालवणाऱ्या क्रिया, एक असते डिफ्युजन, एक असते ऑस्मोसिस, विसरण आणि परासरण क्रिया. डिफ्युजन म्हणजे काय मित्रा, O2 CO2 सारखे लहान रेणू पेशीमध्ये घेणे. कोण रे बाबा, रेणू. येस, पेशीमध्ये घेणे किंवा पेशी बाहेर जाणे. आणि ऑस्मोसिस म्हणजे काय, पाणी. येस, जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटल म्हणजे सेमी परमिएबल मेम्ब्रेन. काय, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. यासाठी, कशासाठी सेमी परमिएबल मेम्ब्रेनची आवश्यकता आहे, ऑस्मोसिस साठी. येस, कशासाठी सेमी परमिएबल मेम्ब्रेनची आवश्यकता आहे, ऑस्मोसिस साठी सेमी परमिएबल मेम्ब्रेन. येस, सगळ्यांनी लक्षात घ्या. येस, ते सर्वांनी लक्षात घ्या. हा करतोय, कमेंट चेक केलेले आहेत. ओके, काही तुम्ही चिंता करू नका. ओके, केलं का, ठीक आहे. ओके, चलो. तर बघा समजते. तर ही भौतिक क्रिया असून
घडण्याच्या 3 वेगवेगळ्या शक्यता आहेत. कोणत्या कोणत्या 3 वेगवेगळ्या शक्यता आहेत बघा. ऑस्मोसिस म्हणजे एक असतं हायपरटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन, एक असतं आयसोटोनिक सोल्युशन आणि दुसरं असतं अवपरासरी म्हणजे हायपोटोनिक सोल्युशन. आयसो आणि हायपो. बघा इथं सरळ सरळ दिले. हायपरटोनिक सोल्युशन म्हणजे काय, असं सोल्युशन ज्याच्यात पाणी कमी आणि बाकीचा भरणा जास्त आहे, म्हणून पाणी इथं कमी आहे, म्हणून थोडक्यात हायपरटोनिक सोल्युशन जे असतं तर हायपरटोनिक सोल्युशन मध्ये एखादी जर पेशी ठेवली तर त्या पेशीतलं पाणी बाहेर येतं. येस, हायपरटोनिक सोल्युशन मध्ये पेशीमधलं पाणी बाहेर येतं. पेशीमधलं पाणी बाहेर येणे म्हणजे प्लाझ्मोलायसिस. येस, पेशीमधलं पाणी बाहेर येणे म्हणजे प्लाझ्मोलायसिस. आता हायपोटोनिक जर असेल म्हणजे द्रव कसा आहे ज्याच्यामध्ये सोल्युट्स कमी आहेत, साखर कमी आहे, मीठ कमी आहे, अशा द्रावणात जर समजा सेल टाकली तर सेल टाकल्यानंतर सेल मधलं पाणी हे जास्त आहे, बाहेरचं पाणी जास्त आहे म्हणून बाहेरचं पाणी आत जातं. पेशी कधी फुगते, येस पेशी कधी फुगते जेव्हा, बघा मी 2 MCQ देतो, जास्त कन्फ्युजन करत नाही. येस बघा, पेशीचं प्लाझ्मोलायसिस कधी होतं आणि पेशी फुगते कधी. येस 2 MCQ लक्षात घ्या. स्वेलिंग म्हटलं उत्तर लिहायचं हायपोटोनिक सोल्युशन. येस, आणि प्लाझ्मोलायसिस म्हटलं की उत्तर लिहायचं हायपरटोनिक सोल्युशन. येस, उत्तर लिहायचं हायपरटोनिक सोल्युशन. लक्षात येते, सर्वांनी लक्षात घ्या. ओके, म्हणजे ते सगळ्यांनी लक्षात घ्या की हायपरटोनिक आणि हायपोटोनिक असे 2 प्रकार आहेत. हायपरटोनिक प्लाझ्मोलायसिस आणि हायपोटोनिक म्हणजे स्वेलिंग. येस, म्हणजे पेशीची. त्याच्यात तुम्ही मनुका टाका, अंगूर टाका म्हणजे द्राक्ष टाका. येस, हे जे मी तुम्हाला सांगितलं हे 3च प्रकार मी आता सांगितलेले आहेत. तर बघा नेक्स्ट, आता प्रद्रव्य पटल आणि केंद्रक यामधील तरल पदार्थाला पेशीद्रव्य म्हणतात. त्याला इंग्रजीत काय म्हणतात एवढं पाठ करा. पेशीद्रव्य म्हणजे सायटोसोल. 2 गोष्टी मला इथं सांगायच्यात. बघा, जे जागा आहे ना मित्रा, येस जागा म्हणजे स्पेस, त्याला म्हणतात सायटोप्लाझम. हे जागा जी आहे ना, जी स्पेस आहे त्याला म्हणतात सायटोप्लाझम. आणि त्या स्पेस मध्ये जे पदार्थ आहे ना, येस त्या पदार्थाला म्हणतात सायटोसोल. येस, सायटोसोल. थोडा जर म्हणजे डीप प्रश्न विचारायचं ठरवलं तर असा प्रश्न येऊ शकतो. ओके, सर्वांनी लक्षात घ्या. ओके, बघा सेल ऑर्गेनेली विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजे पेशी अंगके. आता पेशी अंगके म्हणजे काय बघा, प्रत्येक नीट बघा, प्रत्येक अंगकाभोवती मेद प्रथिनयुक्त पटल असते प्रत्येक. मग राज्यसेवेला प्रश्न आला होता की कोणाभोवती नव्हतं, तर ज्या ह्या लिस्ट मध्ये जी येत नाही ना ते उतरलायचं. आता लिस्ट आहे मोठी. येस, सर्व अंगके हे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने महत्वाचं आहे. येस, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच लागतो जर पेशीच्या आतले काही पदार्थ बघायचे असतील तर. येस, न्यूक्लियस मध्ये गेलात तर न्यूक्लियस मध्ये जो काही गोलाकार भाग आहे त्याला न्यूक्लिओलस म्हणतात. म्हणजे हा भाग, येस न्यूक्लिओलस, त्याला काय म्हणतात केंद्रकी. पेशी विभाजनाच्या वेळेस आपल्याला हे क्रोमोझोम्स काम करतात. क्रोमोझोम मध्ये काय असतात, जीन्स. म्हणून गुणसूत्रावरील कार्यात्मक घटकांना डायजेस्ट म्हणतात. क्रोमोझोमवर असणाऱ्या फंक्शनल एककाला काय म्हणतात, जीन्स म्हणतात. येस, मग ह्याचे कार्य काय असतात, आनुवंशिकता पुढे नेणे, चयापचयावर नियंत्रण ठेवणे, पेशी विभाजन करणे. येस, आता इथं महत्वाचं काय बघा, आरबीसी ला केंद्रक नसते. येस, आरबीसी ला केंद्रक नसते. बघा आरबीसी ला काय नसते असा प्रश्न जर आला, एक ऑप्शन दिलाय न्यूक्लियस आणि दुसरा ऑप्शन मला दिलाय डीएनए, आणि आता प्रश्न विचारलाय ओनली ए ओनली बी, बोथ ए अँड बी, तर उत्तर काय लिहिणार. येस, तर बोथ ए अँड बी लिहायचं, कारण न्यूक्लियस नसतो आणि डीएनए पण नसतो. येस, हे सर्वांनी लक्षात घ्या, न्यूक्लियस नसतो म्हणजेच डीएनए नसतो. आरबीसी लॅक्स डीएनए. येस, म्हणूनच न्यूक्लियस नाही. म्हणून फिंगर प्रिंटिंग मध्ये जर एखाद्याचं रक्त सापडलं, आता शेवटी फिंगर प्रिंटिंग करायची कुठेतरी काहीतरी हे झालंय, समजा एक पर्टिक्युलर काहीतरी कुठली तरी केस आहे, यास, आणि तिथं पोलिसांना काय आरोपीचं रक्त सापडलं. मग रक्त सापडलं म्हणजे काय सापडलं, आरबीसी सापडल्या, डब्ल्यूबीसी सापडल्या आणि प्लेटलेट सापडल्या. मग नेमकं फिंगरप्रिंटसाठी कोण कामाला येतं, ओनली डब्ल्यूबीसी. उत्तर काय लिहायचं, ओनली डब्ल्यूबीसी. येस, हे पण सगळ्यांनी लक्षात घ्या, एक्स्ट्रा माहिती म्हणून डब्ल्यूबीसी एवढंच आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि वनस्पतीमधील आणखीन एक प्रकार आहे, तर त्याला म्हणतात चाळणी नलिका, त्याला सीव ट्यूब असं म्हणतात. येस, म्हणून कोणाला केंद्रक नाही, प्राण्यांमध्ये आरबीसी, वनस्पतीमध्ये सीव ट्यूब्स किंवा चाळणी नलिका, हे 2 उदाहरणं सगळ्यांनी पाठ करा. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे काय करतं, पेशीला आधार देणे, प्रथिनांचे वहन करणे, अन्न, हवा, पाणी यांच्या मार्फत शरीरात आलेली विषारी पदार्थ बाहेर टाकणे. ए बी सी ऑल ऑफ दिस. कधी कधी सोपा प्रश्न येतो, तर हे लक्षात घ्या. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतो, आधार देणे. येस, त्याच्यानंतर प्रथिनांचे वहन करणे, आणि नेम म्हणजे एक्सक्रिशन, उत्सर्जन हे सुद्धा. येस, उत्सर्जन सुद्धा हे त्याच्यात आलं. ओके, लक्षात येते.
बघा हा आता होते काय की काही जण विद्यार्थी म्हणतात की सर हळू घ्या, थोडंसं फास्ट होतंय. बघा मी परत एकदा सांगतो, रिव्हिजन म्हणजे काय की माझी अपेक्षा ही असते की अरे तुमच्या डोळ्यासमोरून हे सगळं गेलंय. आता जो विद्यार्थी एमपीसीचा अभ्यास करतोय त्यानं जर 8वीचं स्टेट बोर्ड वाचलं नाही हेच तर मग काय केलं. ओके, म्हणजे मी डायरेक्ट तुमचं 8वीचं स्टेट बोर्ड घेतोय आणि तुम्ही आतापर्यंत 8वी बघितलंच नाही, असं आहे का? हेच तसं नाहीये. तुम्ही 8वीच्या शाळेत येत का? नाही ना. म्हणजे मला हे म्हणायचंय ही जी स्पीड आहे ती कमी आहे. ओके, माझ्याकडे आणखीन ह्याच्यापेक्षा जास्त स्पीड आहे, हेच थोडंसं आहे स्किल माझ्याकडे, तर ते मी वापरत नाही कारण मला माहिती आहे सगळं बॅलन्स करायचं आहे आपल्याला. कारण कमी स्पीड न केलं तर मग 8वी सगळं कंप्लीट कधी होईल? येस, नाही होणार ना. आणि कंटिन्यू वेळ पण आपण देऊ शकत नाही ना. तेवढंच बॅलन्स, सगळ्यांनी बॅलन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपण कुठल्या आता कुठं आहेत? 26 ला एक्झाम आहे. येस, त्यामुळे थोडंसं हे आपल्याला कळायचं. ओके, बघा गॉल्गी काय, गॉल्गी कॉम्प्लेक्स. तर गॉल्गी कॉम्प्लेक्सला सगळ्यात महत्वाचं जर आपल्याला काय लिहायचंय तर याला इथं दिलंय का कुठं? हा, पॅकिंग करणारा. येस, पॅकिंग करणारा. आणि इथं दुसरं दिलं नाही, मी सांगतो. याला केमिकल फॅक्टरीज म्हणतात. येस, 9वीच्या पुस्तकात असेल. याला केमिकल फॅक्टरीज म्हणतात. वनस्पतीचे केमिकल फॅक्टरीज कोणाला म्हणतात? वनस्पतीचे रासायनिक कारखाने, वनस्पती नाही, कोणत्याही पेशीचे रासायनिक कारखाने कोणाला म्हणतात? रासायनिक कारखाने, केमिकल फॅक्टरीज कोणाला म्हणतात? हे सगळ्यांनी लक्षात घ्या. ओके, चलो नेक्स्ट. आता मी तुम्हाला म्हणतोय की मी एमसीक्यू काढून देतोय तुम्हाला. आता हा गॉल्गी नावाचा व्यक्ती आहे, त्यानं एक महत्वाची हे केली आहे. येस, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. एक महत्वाची अभिक्रिया केली आहे, काळी अभिक्रिया. हे फार जुन्या पुस्तकात होतं. काळी अभिक्रिया म्हणजे ब्लॅक रिॲक्शन. गॉल्गी या शास्त्रज्ञानं ब्लॅक रिॲक्शनचं तंत्र विकसित केलं. रंजन तंत्र या शब्दाचा इंग्रजीत अर्थ आहे स्टेनिंग टेक्निक. येस, तुम्ही कधी कधी जर ऐकलं असेल तर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, हे जसं स्टेनिंग टेक्निक आहे तसंच या गॉल्गी नावाच्या माणसानं सुद्धा स्टेनिंग टेक्निक विकसित केली. याला एका व्यक्तीबरोबर म्हणजे काजल या व्यक्तीबरोबर, येस काजल म्हणजे ते आडनाव आहे, तर या व्यक्तीबद्दल त्याला 1906 मध्ये काय मिळालेलं आहे? नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. येस, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचंय. एक बघा इथं दिलंय स्त्रावी अंग, यालाच काय म्हणतात? स्त्रावी अंग. याला काय म्हणतात? सिक्रेटरी ऑर्गन. येस, मराठी इंग्रजी जर सांगायचं झालं तर सिक्रेटरी ऑर्गन, स्त्रावी अंग. मग आता मी तुम्हाला म्हटलं की याला केमिकल फॅक्टरीज म्हणतात. केमिकल फॅक्टरीज का म्हणतात? कारण ते त्या पदार्थाला केमिकल रचना देतं. येस, म्हणजे प्रोटीनला एन्झाईम बनवतो, प्रोटीनला हार्मोन बनवतं, प्रोटीनला अँटीबॉडी बनवतं. ह्याला म्हणतात केमिकल फॅक्टरीज. ओके, हे कोण आहे? गॉल्गी ॲपॅरेटस. नेक्स्ट बघा लायसोझोम. आता लायसोझोम, तर हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याला सुसाईड बॅग म्हणतात. येस, कुठे गेलं सुसाईड बॅग? येस, आत्मघातकी पिशव्या. त्याच्यानंतर उद्ध्वस्त करणारे पथक, रोग प्रतिकार यंत्रणा. ओके, म्हणजे हे एवढेच बघा. उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठवलेल्या प्रथिने व मेद यांचे पाचन करतात. आता कधी कधी ह्या उपासमारीला इंग्रजी शब्द जर वापरला तर स्टार्वेशन हा शब्द वापरतात. म्हणून स्टार्वेशन साठी कोण महत्वाचं आहे रे बाबा? लायसोझोम महत्वाचा आहे. स्टार्वेशन साठी कोण महत्वाचं आहे? आपल्या पेशीमधलं कोण महत्वाचं आहे? तर लायसोझोम हा भाग महत्वाचा आहे. याला हे 3 एमसीक्यू महत्वाचे आहेत. डिमॉलिशन स्क्वॅड म्हणजेच उद्ध्वस्त करणारे पथक, आत्मघातकी पिशव्या म्हणजे स्वतःच पेशीला मारून टाकतात योग्य वेळ झाल्यावर. कारण काय? तर त्या म्हाताऱ्या पेशी जगत असतील तर मग आपली कार्यक्षमता कमी होते, म्हणून स्वतः पेशीला मारणं. हे 4 महत्वाचे हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि इथं दिलंय सुद्धा लयकारिका हे एक साधे एक पटलानं, काही का ना पटल तर आहे की नाही, एक पटलानं वेष्टलेले आहेत. म्हणून जे काही राज्यसेवेला प्रश्न आला होता तो म्हणजे कसलाच लेअर नसणारा कोण? रायबोझोम. कारण रायबोझोम ह्या लिस्ट मध्ये येतच नाही. ओके, तंतुकणिका, मायटोकॉन्ड्रिया, पॉवर हाऊस ऑफ सेल. येस, याला काय म्हणायचं? पॉवर हाऊस ऑफ सेल. आणि दुसरा एक सगळ्यात महत्वाचा एमसीक्यू, जर पेशीमध्ये केंद्रका व्यतिरिक्त डीएनए कुठं असतो? पेशीमध्ये केंद्रका व्यतिरिक्त डीएनए कुठं असतो? तर तो डीएनए असतो 2 ऑर्गन मध्ये. एक असतो मायटोकॉन्ड्रिया ऑर्गन म्हणजे पेशींचे ऑर्गन, एक असतो मायटोकॉन्ड्रिया, दुसरा असतो क्लोरोफिल. येस, ह्या 2 ऑर्गन मध्ये डीएनए असतो. कशाच्या व्यतिरिक्त? केंद्रकाच्या व्यतिरिक्त. केंद्रकातला डीएनए म्हणजे कोणाचा डीएनए? क्रोमोझोमचा डीएनए. म्हणून या डीएनएला एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए म्हणतात. व्हॉट इज मीन बाय एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए? म्हणजे क्रोमोझोम केंद्रकच्या व्यतिरिक्त असणारा डीएनए. आणि तो कोणामध्ये असतो? तर तो मायटोकॉन्ड्रियामध्ये असतो. हे पाठ करा, दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि याला पॉवर हाऊस ऑफ सेल का म्हणतात? कारण याच्यात एटीपी निर्माण होतं. म्हणून हे मायटोकॉन्ड्रिया कोणाचं घर आहे? येस, हे खरं तर क्रेब सायकलचं घर आहे. येस, क्रेब सायकल, पेशीमधली जी क्रेब सायकल आहे ही इथं घडते. याला सायट्रिक ऍसिड सायकल, ट्रायकार्बॉक्झिलिक ऍसिड असंही म्हणतात. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचं घर कोणतं? घर म्हणजे ज्याच्यामुळं जी घटना जिथं घडते. येस, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम कुठं घडते? येस, किंवा क्रेब सायकल कुठं घडते? तर हे मायटोकॉन्ड्रियामध्ये घडते. हे सर्वांना माहित असणं गरजेचं आहे. बरोबर. येस मनोज, उद्या आपण घेणार आहेत. ओके, उद्या आपण 9वीचं स्टेट बोर्ड घेणार आहेत, आज 8वीचं, परवाच्या दिवशी 10वीचं. जेवढे महत्वाचे पॉईंट्स आहेत ते मी स्टेट बोर्डचे काढलेले आहेत.
येस, त्याच्यामुळे 3 दिवस आपले लेक्चर्स असणार आहेत. उद्याच्या लेक्चरचा टायमिंग हा उद्याच कळेल. टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन करा. ज्यांनी आणखीनही चॅनल सबस्क्राईब केलं नाही अशा लोकांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. येस, कंटिन्यू 3 दिवस माझे लेक्चर्स असणार आहेत. तसंच विशाल सर सुद्धा मॅरेथॉन सिरीज घेणार आहेत. इतके दिवस त्यांनी प्रॉपर लेक्चर्स घेतलेत, अवेलेबल आहे, तुम्ही पहा. त्याच्यानंतर विशाल सर सुद्धा मॅरेथॉन सिरीज घेणार आहेत. त्यांची सुद्धा सिरीज 19, 20, 21 तारखेला कधीतरी दुपारी ठेवूया आपण. येस, त्याच्यानंतर 22, 23, 24 ला आपण काही सिरीज अवेलेबल करण्याचा प्रयत्न करूया. नेक्स्ट बघा इथं मी तुम्हाला सांगितलं की एटीपी हे याच्यात तयार होतात. सगळ्यात महत्वाचं, आरबीसी मध्ये तंतुकणिका नसतात. आरबीसी मध्ये कोण कोण नसतं? डीएनए नसतो, म्हणजे न्यूक्लियस नसतो, आणि मायटोकॉन्ड्रिया सुद्धा नसतात. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. येस, त्यामुळे त्या पेशी जो ऑक्सिजन वाहून नेतात तो त्यांच्या स्वतःसाठी वापरता येत नाही. येस, तो दुसऱ्यांसाठी तुम्हाला द्यावा लागतो. रिक्तिका, व्हॅक्युअल्स म्हणजे काय? वनस्पती किंवा प्राणी पेशीमधील रिक्त जागा ज्यामध्ये अन्न साठवलं जातं, बस एवढंच काम आहे. रिक्तिका हे अन्न साठवण्याचं काम करतात. आणि एक तिसरा पॉईंट अत्यंत महत्वाचा आहे, तो म्हणजे प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात, तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचनापूर्वी साठवले जाते. आणि वनस्पती पेशीमध्ये मात्र काय करतात? अन्न पदार्थ साठवले जातात. म्हणजे रिक्तिका या शब्दाचा अर्थ काय? रिक्त जागा. त्याच्यात काय साठवायचे ते प्रत्येक सजीवानुसार वेगळं आहे. वनस्पतीसाठी रिक्तिका जास्त मॅटर करतात. रिक्तिका ह्या वनस्पती पेशीमध्ये इतर पेशींपेक्षा आकाराने मोठ्या असतात, कारण वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करतात आणि त्यांना ते साठवण्यासाठी रिक्तिकांची आवश्यकता असते. बघा, रिक्तिकाचे पटल एक पदरी असते, म्हणजे रिक्तिकाला सुद्धा पटल असतं. नेक्स्ट, आता लवके म्हणजे प्लास्टिड्स, क्लोरोप्लास्ट ज्याच्यात क्लोरोफिल असतो. येस, मी आता सांगितलं तुम्हाला. हा क्लोरोप्लास्ट जो आहे तो वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग, फुलांना लाल रंग, पिवळा, केशरी हे रंग कशामुळे येत असतील? असे रंग देणारे अंगक वनस्पती पेशीत आढळते, ते म्हणजे लवक. येस, लवके हे द्विपटल युक्त म्हणजे डबल मेम्ब्रेन असतात. आता त्याचे 2 प्रकार आहेत, ल्युकोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट. ल्युकोप्लास्ट म्हणजे ज्यांना कलर नाही. बघा इथं बघा डायरेक्ट दिलंय मित्रा, हा एमसीक्यू आहे डायरेक्ट, की बाबा हिरवा रंग कोणामुळे प्राप्त होतो? क्लोरोफिल. लाल रंग किंवा लाल म्हणा किंवा ऑरेंज म्हणा, ऑरेंज रंग कोणामुळे प्राप्त होतो? कॅरोटीन. पिवळा रंग कोणामुळे प्राप्त होतो? झॅन्थोफिल. बघा रे बाबा, जांभळा रंग कोणामुळे प्राप्त होतो? अँथोसायनिन. आणि गडद गुलाबी रंग कोणामुळे प्राप्त होतो? बिटालिन्स. येस, म्हणजे ज्या बीट खातो ना आपण त्याला गडद गुलाबी म्हणतात. हे एमसीक्यू आहेत, हे डायरेक्ट एमसीक्यू आहेत, हे सगळ्यांना लक्षात आले पाहिजे. परत एकदा सांगतो, पहिल्या तिघांना फोटोसिंथेटिक म्हणतात. फोटोसिंथेटिक म्हणतात. ते फोटोसिंथेसिस करण्यालायक असतात. हे सर्वांनी लक्षात घ्या. दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, नेक्स्ट. ओके, चलो. हरित लवके ही वर्णलौके असून इतर प्रकारच्या वर्णलौकात रूपांतरित होऊ शकतात. उदाहरणार्थ, हिरवे कच्चे टोमॅटो पिकल्यावर हरितद्रव्य नष्ट पावते व लायकोपीन निर्माण होते. म्हणून आपल्या टोमॅटोचा जो काही रंग आहे तो लायकोपीन मुळे आहे. किंवा लाल मिरची, तुम्हाला माहितीये हिरवी मिरची लाल मिरची होते, म्हणजे हिरव्या मिरचीतलं क्लोरोफिल कशात कन्वर्ट होतं? लायकोपीन नावाच्या घटकात कन्वर्ट होतं. येस, नेक्स्ट, हरित लवक. मी तुम्हाला आता सांगितलं, हरित लवकामध्ये डीएनए असतो. दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. येस, हरित लवका आणि मायटोकॉन्ड्रिया दोघांमध्ये डीएनए असतो. त्यानंतर हरित लवकांची कार्य काय? सौर ऊर्जा कशात रूपांतरित करतात? रासायनिक ऊर्जेमध्ये. लाईट एनर्जी केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करणं हे कशाचं काम आहे? क्लोरोप्लास्टचं. वर्णलौकामुळे फुले फळे यांना रंग प्राप्त होतो. आणि अवर्णलौके म्हणजे ल्युकोप्लास्ट हे काय करतात? पिष्टमय पदार्थ, मेद प्रथिन संश्लेषण याचा काय करतात? साठा करतात. येस, पण या दोघांमध्ये फरक बघा, क्लोरोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट म्हणजे कलरवाले, ल्युकोप्लास्ट म्हणजे पांढरे ज्याला आपण कलर नाही असं म्हणतो. येस, तंतुकणिका व लवके यामध्ये डीएनए व रायबोझोम्स असल्याने ही अंगके स्वतःची प्रथिने तयार करू शकतात. बघा, फार महत्वाचं एमसीक्यू. कोणामध्ये स्वतःची प्रथिने निर्माण करण्याची क्षमता आहे? पहिला मुद्दा. आणि दुसरा, रायबोझोम दोघातही आहे. आणि तिसरा मुद्दा, दोघातही डीएनए. येस, नेक्स्ट. मग हे तुम्हाला सांगितलेलंच आहे मी की नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात असून कुठली संस्था आहे? नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स. ह्याच्या आधी जे सांगितलं तो व्हायरोलॉजी सेंटर सांगितलं. व्हायरोलॉजी सेंटर पण पुण्यात, सेल सेंटर पण पुण्यात. हे सर्वांनी लक्षात ठेवा. बघा, पेशींचे आकार, अधिकेंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशी हे सांगितले. दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे युकॅरियोटिक पेशी, यांना म्हणतात प्रोकॅरियोटिक पेशी. बाबा, युकॅरियोटिक पेशी ह्या आकाराने मोठ्या असतात यांच्यापेक्षा. येस, 1 ते 10 मायक्रोमीटर, ह्या 5 ते 100 मायक्रोमीटर आहेत. त्यामुळे ह्या आकाराने मोठे असतात. गुणसूत्र एकापेक्षा जास्त असतात. यांच्यात एकच गुणसूत्र असतं. लक्षात ठेवा, प्रोकॅरियोटिक मध्ये एकच गुणसूत्र असतं. त्याच्यानंतर केंद्रक पटल असतं, यांच्यात केंद्रक पटल नसतं. तसंच याच्यात तंतुकणिका लवके असतात. याच्यात आवरणयुक्त अंगके नसतात. म्हणजे आवरणयुक्त म्हणजे जेवढे आपण बघितले ते आवरणयुक्त अंगके नसतात. तर उच्च विकसित एकपेशी व बहुपेशी वनस्पती व प्राणी
यांच्यामध्ये दृश्य केंद्रके आढळतात आणि जीवाणू हे मात्र कशाचं उदाहरण आहे हे पहिल्यांदाच झालंय आपलं. येस, फक्त इथं फरक मेन्शन करून दिलाय. इकोसिस्टीम हा शब्द टान्सलीनं दिला, आला आत्ता आलेला राज्यसेवेचा इकोस कुठून आला, 8वीच्या स्टेट बोर्ड. इकोसिस्टीम हा शब्द एस.जी. टान्सले या क्लॅफॉर्मच्या सहकार्याने 1935 साली सर्वप्रथम प्रचारात आणली. इकोसिस्टीमला जैविक समुदाय असेही नाव आहे. येस, बघा हा प्रश्न आता आलेला आहे. बघा, पृथ्वीवरील काही भागात बऱ्याच मोठ्या क्षेत्रातील हवामान, याच्यात काय एमसीक्यू काढलाय, येस बायोम्स. आणि कधी कधी काय होतं की जरी समजा पर्यावरण हा जरी भाग नसेल तरी तो 8वीच्या स्टेट बोर्ड मध्ये असल्यामुळं आपल्या कंबाईनला ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. येस, हे बायोम्स म्हणजे काय हे आपल्याला इथं लक्षात येणं गरजेचं आहे. तर मी एन्व्हायरमेंटचा भाग जास्त घेतला नाही, जेवढं मला एक एमसीक्यू वाटला तेवढाच घेतला. मानवी शरीर रचना संस्था जर बघितल्या तर त्याच्यामध्ये बाह्य श्वसन म्हणजे आत श्वास घेणे, बाहेर श्वास टाकणे, आंतरश्वसन म्हणजे इंटरनल रेस्पिरेशन. आता याच्यात एमसीक्यू काय आहे, तर एमसीक्यू हा आहे येस, एका ग्लुकोज मधून आपल्याला किती एटीपी मिळतात, 38 एटीपी मिळतात. C6H12O6 + 6O2 ओके बरोबर 6 CO2 + 6 H2 आणि ऊर्जा किती एटीपी, 38. एवढाच एमसीक्यू आपल्याला इथं लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर इथं एक महत्वाची गोष्ट आपल्याला आहे. ओके, हा इथे एमसीक्यू नाहीये. हा हे इथं सगळ्यात महत्वाचं एमसीक्यू, फुफ्फुसाच्या आवरणाला प्ल्युरा म्हणतात. हे सगळ्यांनी पाठ करा. फुफ्फुसाचं जे आवरण असतं त्याला प्ल्युरा म्हणतात. फुफ्फुस आवरण हा ऑप्शन नसणार आहे, ऑप्शन प्ल्युराच असणार आहे. आणि हे दुहेरी असतं. येस, हे कसं असतं, दुहेरी असतं, हे लक्षात ठेवा. हे पर्टिक्युलर आपलं वायुकोश आहे. वायुकोश हे फुफ्फुसाचं कार्यात्मक आणि रचनात्मक एकक आहे. हे सुद्धा एमसीक्यू म्हणून सर्वांनी पाठ करा. ओके, बघा डायफ्राम, येस वायूची देवाणघेवाण इथं बोलली आहे. आता फुफ्फुसातील वायुकोशामध्ये जेव्हा वायू येतो त्यावेळेस तो हिमोग्लोबिन मध्ये जातो, आरबीसी मधल्या हिमोग्लोबिन मध्ये जातो. आणि हिमोग्लोबिन मध्ये आयन असतं, आयन, आणि आयन तो ऑक्सिजनला काय करतो, पिक करतो आणि तो समोर घेऊन जातो. येस, आणि त्याच वेळी कार्बन डायऑक्साईड वायुकोशात येतो. याला विसरण क्रिया असं म्हणतात, याला डिफ्युजन असं म्हणतात. या क्रियेला काय म्हणतात, डिफ्युजन. कोणत्या क्रियेनं वायूची देवाणघेवाण होते असा प्रश्न कधी जरी आला तर सर्वांनी लक्षात ठेवा. येस, सगळ्यांनी लक्षात घ्या. काय सांगायचंय, कोणत्या प्रक्रियेनं होते, तर डिफ्युजन या प्रक्रियेने आपल्यामध्ये वायूची देवाणघेवाण होते. हे आपल्याला इथं माहित असणं गरजेचं आहे. आता डायफ्राम नावाचा भाग, श्वासपटल नावाचा भाग हा सस्तन प्राण्यांची खासियत आहे. येस, डायफ्राम नावाचा भाग हा सस्तन प्राण्यांची खासियत आहे. आपलं छातीची पोकळीला थोरॅक्स म्हणतात आणि खालच्या पोटाच्या पोकळीला आपण ॲब्डोमेन म्हणतात. ह्या दोघांच्या मध्ये एक पडदा असतो, त्या पडद्याला डायफ्राम म्हणतात. जेव्हा श्वास आत घेतो तेव्हा डायफ्रामचं कॉन्ट्रॅक्शन होतं. लिहून घ्या, हे महत्वाचं एमसीक्यू आहे. येस, डायफ्रामचं कॉन्ट्रॅक्शन कधी होतं, येस डायफ्रामचं कॉन्ट्रॅक्शन कधी होतं, जेव्हा श्वास आत घेतलाय तेव्हा डायफ्राम नावाच्या भागाचं कॉन्ट्रॅक्शन होतं. म्हणून हे सर्वांना माहित असणं गरजेचं आहे. इथं तेच दिलेलं आहे की आत श्वास घेतला की डायफ्रामचं कॉन्ट्रॅक्शन होतं. तर ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये आपल्याला इथं लक्षात घ्यायचंय की बाबा आपलं जे हृदय आहे ते 360 ग्रामचं आहे असं इथं दिलंय. 12वीच्या पुस्तकात 300 ग्राम दिले. त्यामुळे दोन्ही ऑप्शन तुम्हाला कधी नसणार आहेत. जर असलेच, चुकून असलेच, तर उत्तर 300 ग्राम लिहायचं. येस, कारण 12वीचं पुस्तक महत्वाचं आहे. येस, 300 ग्राम हे आपल्या ह्याचं वस्तुमान आहे आपल्या हृदयाचं. आणि हृदय जे आहे ते हृदय आवरणाने बनलेलं आहे. येस, आपल्या हृदयाभोवती दुपदरी हृदयावरण असते. येस, किती, दुपदरी. या हृदयावरणाच्या 2 मध्ये लिक्विड असतं, ज्या घर्षणामुळे आपलं प्रोटेक्शन होऊ शकतं. आता मानवी हृदय हा एक स्नायुमय मांसल अवयव आहे, म्हणून थोडक्यात आपलं मानवी हृदय मायोजेनिक आहे. एक पाठ करा, मायोजेनिक. मायो म्हणजे मसल. तर मानवी हृदयाचे 4 कप्पे असतात. त्या 4 कप्प्यामध्ये बघा, नीट परत एकदा लक्षात घ्या, 4 कप्पे आहेत. मी इथं एमसीक्यू देतो. एकाला म्हणतात राईट ॲट्रियम, एकाला म्हणतात राईट व्हेंट्रिकल, दुसऱ्याला म्हणतात लेफ्ट ॲट्रियम आणि तिसऱ्याला म्हणतात लेफ्ट व्हेंट्रिकल. माझ्या कोणत्याही लेक्चरमध्ये गेलात तर याचा क्रम तुम्हाला पाहायला मिळेल. बघा, याच्यात आलेला प्रश्न सोडून द्या, आता येणारा प्रश्न लक्षात घ्या. दोन प्रकारचे आपल्याकडे सर्क्युलेशन आहेत. एकाला म्हणतात पल्मोनरी आणि दुसऱ्याला म्हणतात सिस्टेमिक. येस, एकाला म्हणतात पल्मोनरी, दुसऱ्याला म्हणतात सिस्टेमिक. बघा, पल्मोनरी आणि सिस्टेमिक. पल्मोनरी या शब्दाचा अर्थ फुफ्फुसासोबत होणार. पल्मोनरीसाठी कोण आहे, पल्मोनरीसाठी कोण आहे, बघा मी लक्षात घ्या. पल्मोनरीसाठी हे 2 जण आहेत. एवढं पाठ करा. बाकीचे उरलेले कोण आहेत, बघा हा वेगळा प्रश्न आहे, मी परत सांगतो. पल्मोनरी सर्क्युलेशन साठी कोणते कप्पे काम करतात. पल्मोनरी सर्क्युलेशन म्हणजे फुफ्फुसासोबत कोण काम करतं, राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट ॲट्रियम. एवढंच पाठ करा. पुढचं जे उरलंय ते सिस्टेमिक, कारण दोन्ही पाठ केले कन्फ्युजन होतं. त्यामुळे एक कोणतेही पाठ करा. तर राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम या दोघांचं मिळून पल्मोनरी सर्क्युलेशन होतं. हे 2 जण पल्मोनरी सर्क्युलेशन करतात. हे सर्वांनी लक्षात घ्या. पीपीटी ग्रुपवर पडेल, आपल्या टेलिग्रामवर पडेल. टेलिग्राम चॅनल ज्यांनी जॉईन केला नाही त्यांनी जॉईन करून घ्या. हे सर्वांनी लक्षात घ्या. दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. येस, 4 कप्पे असतात. वरचे 2 आलिंद, खालचे 2 निलय. आता रक्तवाहिन्यांचा जर विचार केला
तर आपल्याकडे रोहिणी नाहीतर धमन्या आहेत, त्यांना आर्टरी म्हणतात. नीला नाहीतर शिरा आहेत, त्यांना वेन्स म्हणतात. आणि तिसरी एक असते त्याला केशिका म्हणतात. येस, हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडे रक्त नेणारी म्हणजे धमनी. रक्त कोणताही प्रकार असू द्या, शुद्ध असू द्या अशुद्ध, फक्त ती कुठून कुठं निघते त्याच्यावरून त्याला धमनी म्हणतात. आणि त्याच्यानंतर शिरा, शरीराच्या विविध भागाकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणारे म्हणजे कुठून, शरीराकडून हृदयाकडे, शरीराकडून हृदयाकडे जे जातात त्याला नीला किंवा वेन्स असं म्हणतात. फुफ्फुस शिरा व्यतिरिक्त म्हणजे पल्मोनरी वेन, उरलेल्या सर्व नीलामधून विनाऑक्सी श्वसन वाहतं. म्हणून अपवाद जर विचारला अशी कोणती शिर आहे, येस अशी कोणती शिर आहे जी शुद्ध रक्ताचं वहन करतं, लिहून घ्या पल्मोनरी वेन. अशी कोणती वेन आहे जी शुद्ध रक्ताचं वहन करतं, पल्मोनरी वेन. आणि अशी कोणती आर्टरी आहे जी अशुद्ध रक्ताचं वहन करतं, लिहून घ्यायचे पल्मोनरी आर्टरी. हे सर्वांनी लक्षात घ्या. बाकी आपल्या शरीरात अडल्ट म्हणजे आपण, आपल्या शरीरात सर्व प्रकारच्या धमन्या शुद्ध रक्ताचं वहन करतात एक्सेप्ट पल्मोनरी आर्टरी. येस, आणि शिरांच्या बाबतीत सर्व शिरा अशुद्ध रक्ताचं वहन करतात एक्सेप्ट पल्मोनरी वेन. येस, हे अडल्ट मध्ये, जे बाळ आईच्या गर्भाशयात वाढते त्याच्यामध्ये सगळी उलटी सिस्टीम असते. येस, त्याच्यावर प्रश्न येईलच असं काही सांगता येणार. येस, हे आजचे लेक्चर, उद्याचे लेक्चर आणि परवाचे लेक्चर्स युट्यूबवर राहतील. येस, तुम्ही परत परत विचारताय, काही जण नवीन जॉईन होत आहेत म्हणून विचारतायत, काही हरकत नाही. तरी सुद्धा सांगतो की हे लेक्चर्स युट्यूबवर 26 तारखेपर्यंत राहतील, नंतरही राहतील. परंतु हे लेक्चर्स आपल्या ऍप्लिकेशनवरती परमनंट राहतात, फ्री ऑफ कॉस्ट आहेत. ऍप्लिकेशनवर तुम्हाला त्याच्यासाठी चार्ज नसतो. युट्यूबवरचे लेक्चर्स हे ऍप्लिकेशन आहे आपलं शारदा अकॅडमी फॉर UPSC MPSC. डिस्क्रिप्शन मध्ये जा, ऍप्लिकेशन आपलं डाउनलोड करा. त्या ऍप्लिकेशन मध्ये स्टडी मटेरियल नावाचा भाग आहे, त्याच्यात जाऊन तुम्हाला स्टडी मटेरियल मध्ये व्हिडिओज मध्ये क्लिक करा. त्याच्यात तुम्हाला ते राज्यसेवेसाठी घेतलेले, कंबाईनसाठी घेतलेले सर्व लेक्चर्स अवेलेबल आहेत. येस, सेम आहेत, वेगळं काहीही नाही. येस, त्याच्यामुळं याची प्रोसेस कशी आहे यासाठी टेलिग्राम चॅनलवर एक व्हिडिओ टाकलाय, तो व्हिडिओ पाहून घ्या. येस, समजतंय ना? ओके, व्हिडिओ राहतील. घेऊया पहिलं सारखं. मी तुम्हाला तेच म्हटलं की पहिल्याचे जे लेक्चर अवेलेबल आहेत, आता ते परत अवेलेबल करून न करून त्यापेक्षा मी आणखीन लेक्चर जे घेतोय ते वेगळे आहेत ना, ते वेगळे आहेत, काहीतरी वेगळं मिळतंय. आणि जुन्या लेक्चरसाठी तुम्हाला ते लेक्चर्स अवेलेबल आहेत, तुम्ही जाऊ शकता तिकडं. त्याच्यानंतर बघा इथं दिलंय बघा, 1628 साठी विल्यम हार्वे या ब्रिटिश डॉक्टरने शरीरातील रक्ताभिसरण कसे होते याचे वर्णन केले. आपले हृदय म्हणजे एक स्नायू पंप असून या पंपाद्वारे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण केले जाते असा सिद्धांत मांडला. यस, रक्तवाहिन्यामधील झडपाचे काम कसं चालते हे हार्वे यांनी शोधून काढले. म्हणून हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. विल्यम हार्वे हे नाव सर्वांनी पाठ करा. ओके, बघा केशवाहिन्या ह्या सगळ्यात पातळ आहेत. हे सगळ्यात पातळ केवळ एक लेअरनं बनलेल्या कोण आहेत रे बाबा, हे सगळ्यात पातळ आहेत. आणि केवळ एक लेअरनं बनलेल्या कोणत्या आहेत असा प्रश्न जर तुम्हाला आला, सिंगल लेअरनं बनलेल्या कोण आहेत, तर त्याचं उत्तर लिहायचं आपल्याला केशिका, कॅपिलरीज. आणि केवळ यांच्या मार्फतच बघा, केवळ यांच्या मार्फतच पेशीशी देवाणघेवाण होते. कशाची? बघा, त्यामुळे केशिका आणि पेशी या दरम्यान पदार्थाची देवाणघेवाण सुलभ होते. या देवाणघेवाणीत कोण कोण असतं? ऑक्सिजन घटक, अन्न घटक, संप्रेरक म्हणजे हार्मोन्स, जीवनसत्व म्हणजे विटॅमिन्स, हे सगळे याच्यात असतात. ओके, म्हणून धमन्या आणि शिरा यांच्या मार्फत पेशींची देवाणघेवाण होत नाही, केवळ यांच्या मार्फतच होते. हे आपल्याला इथे लक्षात आलं पाहिजे. बघा, सामान्यपणे 72 हे आपला हार्टबीट आहे. आपल्या लब डब, पहिला साऊंड कसा आहे लब, दुसरा साऊंड कसा आहे डब. धगधग नाही म्हणायचं. येस, ऑप्शन पण दिला आयोग धगधग. तर आपल्या हृदयाचा ठोक्यांचा आवाज कसा आहे असा जर प्रश्न विचारला तर लब डब आहे असं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणून एक ठोक्यामध्ये किती लब पडतात आणि किती डब पडतात असा प्रश्न जर आला तर 36 करायचं नाही, 72 म्हणायचं. येस, हे पण 72 पडतात, हे पण 72 पडतात. येस, लब डब असं याला आपण म्हणतो. लब डब हा आपल्या हृदयाच्या ठोक्याचा आवाज आहे. तो सर्वसाधारणपणे 72 आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. नेक्स्ट, तर हृदयातील रक्ताभिसरण होण्यासाठी कोण आहे? करोनरी आर्टरी. लिहून घ्या, करोनरी आर्टरी हे 12वीच्या पुस्तकातलं आहे, त्यामुळे मराठीत त्याची नावं असतात काहीतरी, पण तुम्हाला करोनरी आर्टरी एवढं लक्षात ठेवलं तरी बरोबर लक्षात येईल. करोनरी आर्टरी. ओके, हा 9वी 10वी पण होईल. उद्या 9वी, परवा 10वी, काही चिंता करू नका. आज आपण 8वी पासून सुरुवात केलेली आहे. करोनरी आर्टरी. करोनरी आर्टरी म्हणजे हृदयातील रक्तभिसरणासाठी लागते. बघा, प्लाझ्मा आणि पेशी याच्यात फरक काय? प्लाझ्मा मध्ये 90 ते 92% पाणी असतं, 6 ते 8% प्रोटीन असतात आणि 1 ते 2% इतर पदार्थ असतात. म्हणून प्लाझ्माचा जर विचारला कलर तर फिकट पिवळसर किंवा कलरलेस असेल तरी चालतो. आणि महत्वाचं म्हणजे तो बेसिक असतो. प्लाझ्मा कसा असतो? बेसिक. प्लाझ्मा बेसिक आहे, म्हणूनच आपल्या रक्ताचा pH 7.45 आहे. आता ब्लड सेल्स मध्ये गेलात तर आरबीसी तर केंद्रक नसलेल्या पेशी आहेत. हेच वर्तुळाकार आहेत आणि ह्या बाय कॉन्केव्ह आहेत. इथं दिलं नसेल तर इथं लिहून घ्या,
बाय कॉन्केव म्हणजे द्विअंतर्वक्री. येस, दोन्ही बाजूंमध्ये दबलेले असतात. तर हे 50 ते 60 लाख आरबीसी असतात प्रति घनमिमी पुरुषांमध्ये, आणि स्त्रियांमध्ये थोड्याशा कमी असतात. ओके, याची अस्थिमज्जेमध्येच निर्मिती होती म्हणजे बोन मॅरो मध्ये, आणि 100 ते 127 दिवस त्याचा काय आहे, काळ आहे. नुसतं 127 दिवस आला तर 127 दिवसच उत्तर लिहायचं, कारण ते 120 दिवस, कारण ते 12वीच्या पुस्तकामध्ये आहे. डब्ल्यूबीसी ह्या रंगहीन आहेत, आकारहीन आहेत, केंद्रकयुक्त आहेत. सगळ्यात महत्वाचं इथं काय, केंद्रकयुक्त आहेत, आणि त्यांचं प्रमाण आहे 5000 ते 10000 प्रति घनमिमी. म्हणून विचारलाच तुम्हाला तर आरबीसी आणि डब्ल्यूबीसी, आरबीसी अँड डब्ल्यूबीसी यांचा रेशो विचारतील तर तो रेशो सांगायचा 600:1. येस, हे पाठ करा, 600:1 हे आपल्याला इथं माहित असणं गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच. चलो पुढं. तर ग्लोब्युलिन हे चार हे लक्षात ठेवा. ग्लोब्युलिन, फायब्रिनोजिन, अल्बुमिन आणि प्रोथ्रॉम्बिन हे वनस्पती हे आपल्या रक्तातील प्रोटीन्स आहेत. ग्लोब्युलिन काय करतं, संरक्षण म्हणजे इम्युनिटी म्हणायचं. येस, काय म्हणायचं, इम्युनिटी म्हणायचं ग्लोब्युलिन. फायब्रिनोजिन आणि प्रोथ्रॉम्बिन हे काय करतात मित्रा, रक्तगोठण क्रियेत भाग घेतात. फक्त लक्षात इथं ठेवायचं कसं, आयोग कसा प्रश्न विचारणार, फायब्रिनोजिन रक्तात गोठण प्रक्रियेचा शेवट करतो आणि प्रोथ्रॉम्बिन रक्तगोठण क्रियेची सुरुवात करतो. येस, एवढंच फक्त आपल्याला ऍडिशनल लक्षात ठेवायचं. पण दोघं पण रक्तगोठण क्रियेमध्ये लागतात. येस, त्याच्यासोबतच कॅल्शियम लागतो, त्याच्यासोबतच आपल्याला व्हिटॅमिन के लागतो. येस, हे पण आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. मग असेंद्रिय द्रव म्हणजे मग बाकी ज्याच्यात कार्बन नाही ते सगळेच आले. येस, हे सुद्धा आपल्या प्लाझ्माचे घटक आहेत. आणि या पेशींचे 5 प्रकार आहेत. म्हणजे कोण्या पेशींचे, डब्ल्यूबीसीचे 5 प्रकार बघा. बेसोफिल, युओसिनोफिल म्हणजे ऍसिडोफिल, न्यूट्रोफिल, मोनोसाइट्स, लिम्फोसाइट्स. डायरेक्ट एमसीक्यू येईल. डब्ल्यूबीसीचे 5 प्रकार कोणते, जसं गेल्या वर्षी एमसीक्यू आला होता तो म्हणजे 5 किंगडम सिस्टीम कोणत्या कोणत्या. एकदम साधा प्रश्न होता, तरी काही विद्यार्थी चुकले, कारण मॅमल्स हे 5 किंगडम मध्ये येत नाहीत. किंगडम 5च आहेत. येस, मॅमल्सचा वर्ग आहे, किंगडम नाही, हे कळायला पाहिजे. असा प्रश्न येऊ शकतो. खालीलपैकी 5 डब्ल्यूबीसीचे प्रकार कोणते. बेसोफिल, युओसिनोफिल लक्षात ठेवा. येस, ह्यालाच ऍसिडोफिल पण म्हणतात. येस, ह्यालाच ऍसिडोफिल पण म्हणतात. युओसिनो ऑप्शन, ऍसिडो ऑप्शन नसेल तर युओसिनो निवडा. येस, त्याच्यानंतर पांढऱ्या पेशीची निर्मिती सुद्धा बोन मॅरो मध्ये होतात. तिन्ही प्रकारच्या पेशी बोन मॅरो मध्ये निर्माण होतात. तिन्ही प्रकारच्या पेशी बोन मॅरो मध्ये निर्माण होतात. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. तिन्ही म्हणजे आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट या तिन्ही प्रकारच्या पेशी बोन मॅरो मध्ये तयार होतात. सर्वांनी लक्षात घ्या. तर डब्ल्यूबीसी ला सैनिकी पेशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आपल्या शरीरातील सैनिकाचे काम करतात. कारण शरीरात कुठेही रोगजंतूचा शिरकाव झाल्यास त्यावर पेशी हल्ला करतात. म्हणून इम्युनिटीसाठी सगळ्यात महत्वाच्या पेशी कोणत्या, डब्ल्यूबीसी. ओके. आणि प्लेटलेट काय करतात, अतिशय लहान आहेत, तपकडी सारखे आहेत. येस, 2.5 ते 4 लाख प्रति घनमिमी त्यांचं काम आहे. रक्तगोठण क्रिया, रक्तगोठण क्रियेत कोण कोण भाग घेतात आता लिस्ट करा. प्रोथ्रॉम्बिन, फायब्रिनोजिन, कॅल्शियम, व्हिटॅमिन के, प्लेटलेट्स, हे 5 तर नाव सांगितले. येस, हे 5 नाव एका जागी लिहून ठेवायचे, रक्तगोठण क्रियेत भाग घेणारे. आणि ह्याचा विरोध करणारा एक नाव पाठ करा, ते म्हणजे हिपॅरिन. हा नैसर्गिक आहे, जो आपल्या शरीरामध्ये आहे. याचा विरोध करणारा म्हणजे कोण, रक्त गोठू न देणारा. कोण रे बाबा, हिपॅरिन हा रक्त गोठू देत नाही. येस, तर रक्ताची कार्य ह्याच्यात काही एमसीक्यू जास्त निर्माण होत नाही. का दिलंय मी, कारण कधी कधी काय होतं, सोपा प्रश्न येतो. मागा आला होता की आपल्या अस्थि संस्थेचे कार्य काय, ऑल ऑफ दिस, तरी सुद्धा आपल्याला परेशानी होते की हे लिहाव का, ते लिहाव का, हे लिहाव का. सोपच असतात तसे प्रश्न. बघा, वायूचे परिवहन करणे, पेशींना खाद्य पुरवणे, टाकाऊ पदार्थाचे वहन, शरीराचे रक्षण. आता शरीर रक्षण म्हणलं की आपल्याला असं थोडंसं माइंड आपण एकदम ऍक्टिव्ह होतो. अरे रक्तसंस्था आणि शरीर रक्षण काय, शरीर रक्षण म्हणजे इम्युनिटी बाबा, म्हणजे डब्ल्यूबीसी. येस, पुढे बघा, विकर आणि संप्रेरक यांचं परिवहन म्हणजे वहन तर सगळ्यांचंच करावं लागतं. सगळ्यात महत्वाचं तापमान नियमन. वार्म ब्लडेड आणि कोल्ड ब्लडेड हे कशाचे प्रकार आहेत, रक्ताचे. नावच आहे ना, वार्म ब्लडेड, कोल्ड ब्लडेड ब्लड. येस, ज्यांच्याकडे 4 कप्प्याचं हृदय आहे ते वार्म ब्लडेड आहेत सरासरी बरं का, आणि ज्यांच्याकडे 3 आणि 2 कप्पे आहेत ते कोल्ड ब्लडेड आहेत. मासे, उभयचर, सरपटणारे हे कोल्ड ब्लडेड आहेत. पक्षी आणि सस्तन प्राणी वार्म ब्लडेड आहेत. येस, शरीरातील सोडियम, पोटॅशियम यासारखे क्षारांचा समतोल ठेवणे. येस, त्याच्यानंतर रक्तस्राव झाल्यास गुठळी निर्माण करून जखम बंद करणे, हे त्यांची काम आहे. मानवातील रक्तगट जर बघितलात तर हे 4 ए बी आणि ओ 4 रक्तगट आहेत. आणि दुसरी एक सिस्टीम आहे ते म्हणजे RH सिस्टीम. असे एकूण 8 रक्तगट आपल्याकडे आहेत. येस, एकूण किती रक्तगट आहेत आपल्याकडे, 8. म्हणजे ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, असे किती रक्तगट आहेत, 8 रक्तगट आहेत. तर शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरचे रक्त सुद्धा दिले जाते. ह्याला ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणतात. बघा, रक्तदाता आणि रक्तग्राही अशा 2 गोष्टी आहेत. युनिव्हर्सल डोनर कोण असतं, ओ. त्याच्यातही ओ निगेटिव्ह म्हणा बरं का. जर स्पेसिफिक विचारलं युनिव्हर्सल डोनर कोण, ओ निगेटिव्ह. का, कारण याच्यात कोणताच अँटीजन नसतो. येस, म्हणजे कोणताच म्हणजे ह्या 8 रक्तापैकी कुठलाच अँटीजन नसतो. आणि युनिव्हर्सल रिसिपियंट
असं जर विचारलं तर उत्तर लिहायचं ए बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह नाही. इथं ए बी पॉझिटिव्ह लिहायचं, इथं ओ निगेटिव्ह लिहायचं, कारण ओ निगेटिव्ह मध्ये कोणताच अँटीजन नसतो. ए बी पॉझिटिव्ह मध्ये सगळे अँटीजन असतात. ए असतो, बी असतो आणि आर एच नावाचा अँटीजन सुद्धा असतो. त्यामुळे ए बी पॉझिटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे, सॉरी रेसिपियंट आहे, युनिव्हर्सल रेसिपियंट आहे आणि हा युनिव्हर्सल डोनर आहे. हे सर्वांनी पाठ करा. दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके चला नेक्स्ट बघा, ब्लड प्रेशर, रक्तदाब. रक्तदाब हा सर्वसाधारण 120 ते 80 आणि 139 ते 89 या रेंज मध्ये असतो. यासाठी आपल्याला काय बघायचंय, दोन गोष्टी इथे लक्षात घ्यायच्या. सिस्टॉलिक बीपी, सिस्टॉलिक बीपी म्हणजे कॉन्ट्रॅक्शनचा बीपी. येस, कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय रे मित्रा, कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन. आणि डायस्टॉलिक बीपी म्हणजे काय, तर डायस्टॉलिक बीपी म्हणजे शिथिलीकरण. तर डायस्टॉलिक हा शिथिलीकरणाचा रक्तदाब आहे आणि सिस्टॉलिक हा कॉन्ट्रॅक्शनचा आहे. त्याच्यामुळे सिस्टॉलिक जो प्रकार आहे तो 120 सर्वसाधारण असला पाहिजे आणि डायस्टॉलिक 80 असला पाहिजे. हा 120 139 पर्यंत जाऊ शकतो आणि हा 80 100 पर्यंत, किंवा किती दिले इथं 89 दिले, हे चालेल, 89 पर्यंत जाऊ शकतो. तिथपर्यंत नॉर्मल आहे रे बरं का. नाही तर 120 80 हाच नॉर्मल आहे असं नाही. एखाद्या वेळेस 120 80 ते 139 89 असं ते महत्वाचं आहे. येस, तुमचं शरीर किती हाईट आहे, तुमचं वेट किती आहे, सर्वसाधारण कमी जास्ती होऊ शकतं. पण तुमचं शरीर किती मोठा असो किती छोटा असो, ह्याच्यावर जर गेलं तर हायपर टेन्शन म्हणायचं. येस, ह्याच्यावर गेलं तर हायपर टेन्शन असं म्हणायचं. ओके ओके. ॲनिमल क्लासिफिकेशन ऍपवर दिसत नसेल तर ती लिंक, एखाद्या वेळेस काय होतं की लिंक काय म्हणतात त्याला, पेस्ट झाली नसेल तर ती सगळे लेक्चर्स, आपलं हे लेक्चर झालं की ऑलरेडी तर लेक्चर अवेलेबल सगळेच आहेत. एखादे 2 लेक्चर नसतील ज्यांच्या लिंक ह्या हिडन असतात त्या ओपन करायला मी सांगतो. येस, होतील, तशी काही चिंता करू नका, सर्व लेक्चर्स तुम्हाला पाहायला भेटतील. ओके नेक्स्ट बघा, रक्तदानासाठी एका वेळी 350 ml, हे एक महत्वाचं एमसीक्यू आहे. 350 ml आणि आपण रक्तदान केल्यानंतर शरीर 24 तासामध्ये त्या रक्ताची भूक भागवतो. म्हणजे भूक भागवतो म्हणजे काय बाबा, 350 ml रक्त तुम्ही शरीराच्या बाहेर दिले तर लगेच 350 ml रक्त तयार होतं, पण ते सगळं पाणी असतं. आरबीसी डब्ल्यूबीसी तयार व्हायला वेळ लागतो, पण वॉल्यूम मात्र क्रिएट होतं. बघा हे तक्ता दिलाय. साधारण रक्तदाब, पूर्व उच्च रक्तदाब, उच्च रक्तदाब अवस्था 1, उच्च रक्तदाब अवस्था 2. डायरेक्ट प्रश्न येतो, अवस्था 1 कोणती, अवस्था 2 कोणती. त्यामुळं आपल्याला आलं पाहिजे. त्यामुळं अवस्था 1 म्हणजे हायपरटेन्शन फेज 1, अवस्था 2 म्हणजे हायपरटेन्शन फेज 2. तर हा चार्ट आहे, हा पाठ करा. हा आपल्या टेलिग्राम चॅनलला मी टाकणार आहे. 3 दिवसाचे हे 3 लेक्चर तुम्ही करा. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला 5 ते 7 MCQ आरामात पडतात. येस, त्याच्यात काही तुम्हाला कमी पडणार नाही. ओके नेक्स्ट, एबीओ या रक्तगटाचा शोध कोण लावला, तर कार्ल लँडस्टीनरने लावला. हा फार महत्वाचा एमसीक्यू आहे, आला नाही रे बाबा आतापर्यंत प्रश्न. येस, एबीओचा शोध हा कार्ल लँडस्टीनर लावला, पण एबीचा शोध मात्र त्यांची विद्यार्थी इथे डकॅस्टुला आणि स्टिरली, येस ह्यांचे विद्यार्थी आहेत. येस, हा टीचर आहे, हा स्टुडंट आहे, एकाच लॅबमध्ये काम करायचे सोबत सोबत. त्यामुळे यांना एबी हे झोपले होते त्यावेळेस यांनी काम केलं, त्यावेळेस यांना एबीचा शोध लावला, डकॅस्टुला आणि स्टर्ली. येस, आणि डकॅस्टुला आणि स्टर्ली आणि एबीचा शोध लावला. आणि वरच्या व्यक्तीनं म्हणजे कार्ल लँडस्टीनर या व्यक्तीनं ए बी आणि ओ चा शोध लावला. येस, आणि परत आणखीन एक एमसी घेऊ शकतो, आर एच. तर आर एच सिस्टीमचा शोध कोण लावला, तर लँडस्टीनरनच लावला. येस, कन्फ्युजन व्हायचं नाही. आर एच चा शोध कोण लावला, लँडस्टीनरनच लावला. हे परत एकदा सांगतो मी तुम्हाला. परत बघा, हिमॅटॉलॉजी म्हणजे रक्ताचा अभ्यास करणे, रक्ताविषयी काही जरी असेल त्याचा अभ्यास करणे म्हणजे हिमॅटॉलॉजी होय. येस, तर हे पूर्ण बायोलॉजीचं सेशन होतं, ज्या 8वीच्या स्टेट बोर्ड मधलं जेवढं शक्य होता बायोलॉजीचा पार्ट तो होता. ओके, तर केमिस्ट्री आणि फिजिक्सचे थोडा थोडा पार्ट राहिलाय, तो त्याचं स्वतंत्र लेक्चर मी अरेंज करतो. येस, म्हणजे स्वतंत्र म्हणजे उद्याच होईल, उद्या नाही, उद्या तर थोडंसं उद्या संध्याकाळी उशिरा होईल. पण एवढंच लक्षात ठेवा, उद्याचं जे लेक्चर आहे मित्रांनो ते 9ला किंवा 10ला असेल, डिपेंड्स मला यायला किती वेळ लागेल ह्याच्यावर डिपेंड आहे. पण 9 किंवा 10ला लाईव्ह लेक्चर उद्या असेल. ओके, उशिरा असेल 9 किंवा 10ला. ओके ठीक आहे. तर आता मी बायोलॉजीचे सगळे पॉईंट्स कव्हर केलेत, 8वीच्या पुस्तकातले जाऊन बघा. 8वीचं बायोलॉजीचं आहे सगळं मोठं, फिजिक्स केमिस्ट्री थोडंसं आहे, त्याला एक थोडंसं आणखीन अर्धा तास लागेल. येस, तर थोडंसं आमचं ॲपवरचं एक व्हिडिओ रेकॉर्डिंग असते आता, त्यामुळे थोडंसं मला थांबावं लागेल या टाइमला. तर आपण उद्या फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं आणि 9वीचं हे लेंदी घेऊ शकतो, आपण उशिरापर्यंत उद्या घेऊ शकतो. उद्या आपण 9 किंवा 10 वाजता 9वीचं स्टेट बोर्ड घेऊ. मी पुढची स्लाइड काढून ठेवली आहे, अणुचे अंतरंग हे सगळं काढून ठेवले, काही चिंता करू नका, सगळं घेणार आहे मी. परंतु आता 8:30ला आमचं इथे एक दुसरं लेक्चर असतं, त्यामुळे आपल्याला थोडंसं थांबावं लागेल. ओके चलो, तर थँक्यू व्हेरी मच. परत एकदा सांगतो, परत एकदा जी बॅच 19, 20, 21 तारखेला होणार आहे ती बॅच पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी आपण रेग्युलर अरेंज करायचो. पहिलाच प्रयत्न आहे आपला की जो आपण
ऑनलाईन स्वरूपात अवेलेबल करून देतोय, ज्याच्यात 10 तास मला तुम्हाला घ्यायचंय. ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की बाबा मला गरज आहे त्यांनीच या. ज्यांना वाटते की नाही सर आम्ही इकडले हे लेक्चर बघून आमचं समाधान होते, ओके व्हेरी गुड, काहीही प्रश्न नाही, तिकडे यावंच असं नाही. कारण इथं माझ्याकडे इथं पुण्यामधली जी काही लायब्ररी आहे त्या लायब्ररीला 1,200 विद्यार्थी आहेत. त्यांची डिमांड आहे मला की सर ऑफलाईन लेक्चर घ्या, तर मी आता ऑफलाईन घेऊ शकत नाही, त्यामुळे ते ऑनलाईन घेतोय. त्यामुळे ज्यांची डिमांड आहे त्यांच्यासाठी हे आहे. त्याच्यामुळे कसल्याही प्रकारचं हे करू नका. येस, हा काय झालंय, हा हो, दोन्ही नावं शारदा अकॅडमीच आहे. तुम्ही आता शारदा अकॅडमी एवढं जरी टाकलं ना प्ले स्टोअरवर तर ऍप येतं आपलं फॉर युपीएससी एमपीएससी. लोगो तुम्हाला हा लोगो असतो, येस, तो गोल आकारात आहे फक्त. त्या लोगोला तुम्ही क्लिक करून तुम्हाला डाउनलोड करायचंय. त्याच्यात व्हिडिओजमध्ये एखादे 2 व्हिडिओज समजा अनलिस्ट असतील, तिथं पण अनलिस्टचा ऑप्शन आहे, तर तो आम्ही आता लगे अवेलेबल करतो. बाकी सगळे अवेलेबल तर आहेतच आहेत. आता मला कोणतरी तुमच्यापैकी विचारत होतं सर 11वी-12वीचे लेक्चर्स घ्या, तर 11वी-12वीचे लेक्चर्स घेतलेत मित्रांनो. ते युट्यूबवरचे लेक्चर तिकडे आहेत आणि युट्यूबला सुद्धा प्रीमियम करणार आहे. प्रीमियम म्हणजे ते लाईव्ह बघता येतील तेवढ्या काळासाठी. येस, पण ऍप्लिकेशनवर जाऊन तुम्ही पाहावेत अशी आमची तेवढी एक थोडासा स्वार्थ आहे. एवढ्या स्वार्थ तुम्ही पूर्ण करताल ही अपेक्षा नक्कीच आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. आपण परत ह्याचा उरलेला पार्ट सुद्धा घेणार आहोत. येस, ज्यांना सगळ्या गोष्टी मी सांगितल्यात, बॅच कशी जॉईन करायची, 200 फी आहे. येस, फी हा पार्ट तुमचा वैयक्तिक आहे, तुम्हाला वाटलं तर ऍडमिशन तुम्ही ते घेऊ शकता. 7 ते 10 ज्या पद्धतीने असं शिकतोय तसं 3 तास कंटिन्यू लाईव्ह असतील. त्याच्यात काय काय होणार आहे तर त्या 9 ते 10 तासात म्हणजे 10-1 तास होतीलच एक्स्ट्रा कमी जास्ती. तर या 9 ते 10 तासामध्ये आपलं पुस्तक जे आहे त्या पुस्तकाचं पूर्ण रॅपिड फायर फास्ट ट्रॅक होतं. रॅपिड फायर, येस, त्यासाठी तुम्ही वाचलेलं असतंच ना, वाचलेलं असतंच. येणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी ते अत्यंत महत्वाचं आहे. येस, हे सर्वांनी लक्षात घ्या. त्यामुळं ते पण चालेल, हे पण चालेल, तुम्ही कुठलंही कंटिन्यू करू शकता, हे सर्वांनी लक्षात घ्या. ओके, थँक्यू पवन. येस, थँक्यू व्हेरी मच. चला, सर्वांना धन्यवाद. आणि युट्यूबला सुद्धा आपले हे लेक्चर्स, आजचं लेक्चर अवेलेबल असेल, त्याची काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. थँक्यू व्हेरी मच. भेटूया आपण उद्या सायंकाळी 9 किंवा 10 वाजता. ज्यांनी चॅनल आणखीनही सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. येणाऱ्या काळामध्ये आपण जॉग्राफी आणि पॉलिटी ह्या दोन्हीचं सुद्धा मॅरेथॉन घेणार आहोत येणाऱ्या एक्झामच्या आधी. ओके, चलो, थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.